यांच्यासाठी कोरियॉन, एमनियॉन, ॲलेंटॉइड्स, योग सॅक असलं काहीच सांगितलेलं नाही. एपिब्लास्ट, हायपोब्लास्ट, इम्बोली, एपिबोली असलं काहीच सांगितलेलं नाही. बट यांची पीवायक्यू आहे. पीवायक्यू कशी कंप्लीट करणार आहे ते आपण बघून घेऊया. बघा, लास्ट लेक्चरला मी तुम्हाला काय केलेलं बाळांनो, की या फॉर्ममध्ये एक बेसिकली कोण स्ट्रक्चर असणार आहे आपलं सायटोट्रोपोप्लास्ट म्हणजे काय असणार आहे? ब्लास्टुला बद्दल ब्लास्टोसिस्ट बद्दल मी तुम्हाला सांगून देतोय. राईट ना? या आउटरमोस्ट लेयर कोणती होती म्हणजे सांगा? कोण असणार आहे आउटरमोस्ट लेयर? सायटोट्रोपोब्लास्ट. राईट ना? ह्याच्यामध्ये जर का मी अशी इरेग्युलर शेपमध्ये जर का काय केलं माहिती का स्ट्रक्चर जर असं काढून दाखवलं तरी कोण झाले म्हणजे सांगा? सिन्सेशियो ट्रोपोब्लास्ट. सांगा कोण झाली? सिन्सेशियो ट्रोपोब्लास्ट. आता याच्या आतमध्ये जे स्ट्रक्चर असणार आहे इज नथिंग बट काय असणार आहे? इथं पर्टिक्युलर जे सेल आहेत. कोणतं सेल आहे सांगा या? इनर सेल. राईट ना? इनर मास सेल कोण म्हणतंय रे सारखं-सारखं? यांसाठी इनर मास सेल दिले का इनर सेल मास दिलेलं आहे. राईट ना? आता जर का माझा कान वाजला परत, मी तुम्हाला वाजवणार मग. काय असणार आहे? इनर सेल मास. कंटेंट काय करायचं त्याच्यामध्ये मेनली ते आठवून घ्या. नाव वी विल गिव्ह द नेम. राईट ना? सांगा. ही कोण झाली? सिन्सिशियो ट्रोपोब्लास्ट, देन सायटोट्रोपोब्लास्ट, देन इनर सेल मास. सांगा ही कोण असणार आहे माझी? ब्लास्टोसील. काय असणार आहे? ब्लास्टोसील येताना बघायला भेटणार आहे. आता ह्या स्ट्रक्चरचं इज बट कोणाचं? ब्लास्टुलाचं और ब्लास्टोसिस्ट मेन्शन करू शकतो. ब्लास्टोसिस्टचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे ते बघायचं आहे. राईट ना? इथं काही चेंजेस होणार नाही. चेंज एक मात्र असणार आहे. कोणाच्या? इनर सेल मासच्या सेलचं डिफरन्शिएशन होणार आहेत आणि त्याच्यामध्ये दोन लेअर बनतात. कॉल्ड एज एपिब्लास्ट अँड हायपोब्लास्ट. कमॉन काय म्हणणार आहे? एपिब्लास्ट अँड हायपोब्लास्ट. बघा, ऍज इट इज तुमची कोण आली इथं स्पेसिफिकली ही सायटोट्रोपोब्लास्ट येताना बघायला भेटणार आहेत. ओके ना? ही कोण आली तुमची? सायटोट्रोपोब्लास्ट येताना बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या सेल होतात इनर सेल मास ह्या डिफरन्शिएट झाल्या आणि त्यांनी दोन टाईपच्या लेअर बनवल्यात. तर पहिल्यांदा बेसिकली अशी एक काय असते व्हर्टिकल कॉलमनर सेल सारखी काय असणार माहिती आहे का? एक लेअर बनते. दॅट सेल वी कॉल्ड एज अ एपिब्लास्ट और दिस लेअर वी कॉल्ड एज अ एपिब्लास्ट. ओके. आणि तिच्या अंडर दुसरी लेअर बनताना बघायला भेटणार. दिस इज नथिंग बट काय असणार तुमची असणार आहे ही? येस, हायपोब्लास्ट बेसिकली बनताना बघायला भेटणार आहे. क्लिअर होते? दिस इज द नेक्स्ट डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. राईट ना? सगळेजण नेमिंग करूया. काय असणार आहे बघा ही असणार आहे म्हणजे सायटोट्रोपोब्लास्ट. बट आता ज्या नवीन दोन लेअर आहेत त्यांची नावं लिहून टाकतो बघा. ही असणार आहे एपिब्लास्ट. कोणी असणार आहे? एपिब्लास्ट. आणि सेकंड वन काय असणार आहे? हायपोब्लास्ट. इथपर्यंत पॉईंट क्लिअर झालाय का? समजतंय? सांगा. एपिब्लास्ट आणि हायपोब्लास्ट आर डिराइव्ड फ्रॉम द डॅश डॅश सेल. कोणापासून? बरोबर आहे ना? काही वेगळं झालंय का? नाही. आता या केसमध्ये काय होणार बाळांनो, यांची फर्दर डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार. कोणाच्या? किंवा बेसिकली सेलची. त्यांची काय असणार आहे? अरेंजमेंट होऊन तिथं दोन टाईपच्या कॅव्हिटी बनतात. पहिली कॅव्हिटी असते एम्नियोटिक कॅव्हिटी आणि दुसरी कॅव्हिटी असते प्रायमरी योक सॅक. दिसतंय तुम्हाला असतं काय बाळांनो? कुठे आहेत बाळांनो? नोट्स कुठे आहेत? एकीनं पण ओपन केलं नाहीत. कसं कळणार आहे तुम्हाला काय चाललंय काय नाही ते? नोट्स दिल्यात वाचण्यासाठी, नोट्स दिल्यात तुम्हाला बेसिकली त्याचा आणखीन बेटर अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी. राईट ना? पीवायक्यू सांगतोय मी स्वतः तुम्हाला बोलायला लागलोय. पीवायक्यू आहे, पीवायक्यू आहे. स्टिल तुम्ही जर आपल्या दुनियेमध्ये असाल तर मी आता काय करू सांगा मग तुमच्यासाठी? हां? म्हणतोय नोट्स बघा. ओके. काय बनणार आहे त्याच्यामध्ये? येस. याच्यामध्ये दोन टाईपच्या कॅव्हिटी आपण डिस्कस करणार आहोत. राईट ना? सो इथं ॲज इट इज पुन्हा काय झाली तुमची ही? येस. सायटोट्रोपोब्लास्ट येताना बघायला भेटणार आहे. ह्या सायटोट्रोपोब्लास्टनं इनसाइडला काय फॉर्म करून देताना बघायला भेटणार आहे तुम्हाला? दोन टाईपच्या कॅव्हिटी. सो दोन टाईपची कॅव्हिटीमध्ये पहिली कॅव्हिटी कोण बनवून देणार आहे? एपिब्लास्ट. म्हणजे एपिब्लास्ट काय असणार आहे बाळांनो? या फॉर्ममध्ये अशी सेलची काय असणार आहे? अरेंजमेंट येताना बघायला भेटणार आहे. राईट ना? अशा पद्धतीने काय असणार आहे? सेलची अरेंजमेंट झाली. ही एपिब्लास्टच्या सेलची अरेंजमेंट आहे. ओके. आणि देन त्यानंतर दुसरी जी सेलची अरेंजमेंट आहे ती कोणाची असणार आहे आपल्या हायपोब्लास्टची. तर इथं त्यांची पण अशी अरेंजमेंट येणार आहे. राईट ना? आणि देन त्यानंतर ना इथं ज्या कॅव्हिटी बनल्या त्या कॅव्हिटी बद्दल आपण इथे डिस्कस करतोय. कम ऑन. फर्स्ट कॅव्हिटी इज नथिंग बट व्हॉट? एमनिऑटिक कॅव्हिटी. कोण असणार आहे? एमनिऑटिक कॅव्हिटी बनली. देन सेकंड कॅव्हिटी इज वी कॉल्ड एज अ प्रायमरी योक सॅक. राईट ना? प्रायमरी योक सॅक. आता योग सॅकचा वर्ड आलाय तर याच्यावरती कन्सेप्ट सांगून देतो. मला सांगा, लास्ट म्हणजे काही मुलांनी बेसिकली क्वेश्चन घेऊन आले होते तर त्यांच्यामध्ये एक क्वेश्चनचं त्यांना आन्सर येत नव्हतं. राईट ना? आणि ह्युमन. राईट ना? ह्युमनवर बेसिकली काय असणार आहे? अॅनिमल्स मध्ये जर डिस्कस करायचं, ह्युमन मध्ये डिस्कस करायचं म्हटलं, फिमेल जो एग रिलीज करते तो कोणत्या टाईपचा असतो? तर त्याच्यामध्ये चार टाईपचे ऑप्शन तुम्हाला दिले होते. एक होता अलिसितल, देन मायक्रोलिसितल, देन
मॅक्रोलिसिथल और मेझोलिसिथल असे बेसिकली वर्ड्स होते. सो ते वर्ड काय दिलंय बघा, की जो असणार आहे अलिसिथल. काय दिलंय? अलिसिथल. आता अलिसिथलचं मीनिंग काय असणार आहे? त्याचं ऍक्च्युअली काय असणार? राईट आन्सर असणार आहे. लिसिथल रिप्रेझेंट व्हॉट? योक. कोणाला? योकला. अंडरस्टँड होते? कोणाला रिप्रेझेंट करणार आहे? योक. योक म्हणजे समजते ना तुम्हाला? कोंबडीचं अंड बघितलंय? येलो कलर काय असतो? योक. राईट ना? तर तो योक बेसिकली काय असणार आहे? मेनली मेन्शन करून दिलाय. बट त्याच्या अगोदर वर्ड काय मला सांगा? आणि रिप्रेझेंट व्हॉट? प्रेझेंट और अब्सेंट? मग मला सांगा फिमेल मध्ये जो युएग असणार आहे ना, ह्युमन जी बेसिकली कोण असणार आहे? ह्युमन फिमेल जे बघायला भेटणार आहे, तिचं जे एग येताना बघायला भेटणार आहे, जे एग येताना बघायला भेटणार आहे, ते एग कसं असतं बाळांनो? अलिसिथलच्या फॉर्म मध्ये असतं. म्हणजे यांच्यामध्ये काय अब्सेंट आहे मला सांगा? योग. अंडरस्टँड होतोय? योगचं काही घेणं देणं नाही. बट तीच जर का कंडिशन तुम्ही कोणामध्ये घ्या? रेप्टाइल्स मध्ये घ्या, और कोण असणार आहे? बर्ड्स मध्ये घ्या. तर त्यांच्यामध्ये जो लिसिथल असणार आहे मॅक्रो साईज असतो. मॅक्रो म्हणजे समजते ना, लार्ज इन साईज असणार आहे. आता त्याचं रिझन मला सांगा काय असणार आहे? व्हॉट इज द रिझन? हा, बरोबर आहे ना. एक ज्यावेळी त्या मदरच्या बॉडीमधून बाहेर पडणार आहे, कोंबडीच्या बेसिकली काय असणार आहे? बॉडीमधून ज्यावेळी अंड बाहेर पडताना बघायला भेटणार आहे, ते अंड असणार आहे आणि कोंबडी यांचं कनेक्शन राहतं का परत काय? एम्ब्रियो डेव्हलप होत राहणार आहे कोणाच्या आत? कोंबडीच्या बॉडीच्या आत का अंड्यामध्ये? अंड्यामध्ये. एक मध्ये बेसिकली डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. सो अशा केसेसमध्ये मला काय म्हणायचं की मदर त्याला काय बेसिकली बाहेरनं काय बाबा चला इथून ऑर्डर केली, मोबाईल वरती टांगलं, स्विगी वरती एकदम चांगले चुनचुनीत चणे राईट ना, पाठवलं बेसिकली त्या लेकराला राईट ना, इनसाइडला एम्ब्रियो पॉसिबल आहे का? नाही. मग न्यूट्रिशन कोण देतंय? योग देतोय, कारण की त्यांच्यामध्ये योग कसा बनलाय? मोठा बनलेला आहे. काय ऑर्गॅनिझम लोअर वर्टिब्रेट्स असणार आहे, त्यांच्यामध्ये कसं असणार आहे? तुम्हाला छोटा योग बघायला भेटणार आहे, म्हणजे काय असणार आहे? मायक्रोलिसिथल. राईट ना, या कन्सेप्ट असतात. बट आपल्याला बाकीच्यांशी काही घेणं देणं नाहीये. आपल्याला कोणाबद्दल घ्यायचं? ह्युमन बद्दल. सो तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला का? की ह्युमन जी फिमेल एग रिलीज करते त्याच्यामध्ये योग असतो का? क्लिअर झालंय? चलो. सो टॉपिकला काय करायचं मेनली माहिती असू द्यात. नाव वी विल कंटिन्यू द काय असणार नेक्स्ट टॉपिक. इथून पुढे काय होते बाळांनो माहिती आहे का? की या स्पेसिफिक स्ट्रक्चरची फर्दर काय असणार इथून आता डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार. काय डेव्हलपमेंट होते, कशी होते ते समजून घ्या. इनसाइडला सायटोट्रोपोब्लास्ट ऍज इट इज राहणार आहे. म्हणजे हा तुमचा काय असणार? सायटोट्रोपोब्लास्ट स्ट्रक्चर असंच येणार आहे. त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट असणार आहे ते ऍज इट इज राहणार आहे. डेव्हलपमेंट जे आता होणार आहे इनसाइड द व्हॉट पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये मेनली मेन्शन करायचं म्हटलं, त्याची इपिब्लास्टची लेअर आहे आणि हायपोब्लास्टची लेअर आहे. त्यांच्यामुळे दोन कॅव्हिटी बनल्यात, एमनियोटिक कॅव्हिटी दुसरी काय असणार आहे? प्रायमरी योग सॅक. ती जस्ट थोडीशी चेंज होऊन जाते. राईट ना? ती काय होणार आहे? जी बाहेर आहे ती थोडीशी आत सेंटरला यायला चालू करते. सेंटरला आली तर मला सांगा आउटसाइडचा स्पेस आता खाली राहणार आहे. त्या स्पेसमध्ये नवीन सेल येतात. त्या सेलचं नाव असतं एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेझोडर्मल सेल. कमॉन, काय म्हणणार आहे? क्लिअर आहे? तर हे सेल्स आपण तिथे मेनली बघतोय. तर बघा त्या सेल आता कशा येणार आहेत. इनसाइडला पहिल्यांदा जी लेअर असणार आहे ती कोणाची असणार आहे बाळांनो? ही लेअर आपली येताना बघायला भेटणार आहे. जस्ट लाईक येस. कोणाची झाली? एपिब्लास्टची. आतमध्ये कॅव्हिटी कोणती बनली सांगा? एम्नियोटिक कॅव्हिटी. दुसरी बेसिकली कोणाची असणार आहे सांगा? एपिब्लास्टची असणार आहे. सॉरी हायपोब्लास्टची असणार आहे. तर याच्यामध्ये कॅव्हिटी कोणती झाली माझी? हम्म. आणि यांच्या अराउंड आता काय असणार आहे माझं बेसिकली असं आहे. येस, एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल येताना बघायला भेटणार आहेत. सांगा इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे? काय काय जे जे डायग्राम मी इथं ड्रॉ करत चालू त्यांच्यामध्ये नवीन काय आलंय हे तुम्हाला बेसिकली काय केलं की ऑलवेज इथं मेनली मेन्शन करून टाकले. राईट ना? बरं, सांगा आउटर मोस्ट लेअर कोणती असणार आहे? कोणती आहे रे? बराबर आन्सर आहे, बट मी एक्सपेक्ट करतोय जरा मोठ्याने आन्सर करा म्हणजे तुम्हाला मेमराईज एकदा होऊन जाईल. कोणती असणार आहे? त्यानंतर मला सांगा वरची लेअर कोणाची आहे? वरची लेअर कोणाची आहे? वरची लेअर कोणाची आहे? मला सांगा कलर मध्ये काही चेंजेस केलेत का रे मी? वरती ऑरेंज कलर कोणाचा आहे? खाली इथं, अरे इथं वरची डायग्राम दिसते दिसताय ना? वरती ऑरेंज कलर कोणाचा आहे? खाली ऑरेंज कलर. आणि इथं तुम्ही काय डोक्यात नाही गेलाय का रे? सेल्स मी तुम्हाला सांगतो ना इथं का असं खुल्यासारखं आन्सरिंग करायला लागलाय? वरती तुमची सेल कोणाची सांगा मला? एपीब्लास्टचे. इथं कोणती आहे? एपीब्लास्टचे. इथं पण कोणाचे? एपीब्लास्टचीच आहे. वेगळं काय का? त्याच्यामध्ये कॅव्हिटी बनले, त्या कॅव्हिटीला फक्त आपण सेपरेट नाव दिले ना. आणि ते दिलंय की नाही मला सांगा? एपी प्लस मी आतापर्यंत नाही म्हटलं तरी 10 वेळा एक्सप्लेन केला असेल तुम्हाला, बोलतो एपी प्लस तरी तुम्ही राव तोंड गप्प करून बसलेला आहे. याची गरज नसेल तर सांगा, मी फटाफट बेसिकली एनसीडी कव्हर करून टाकेन, वेळ लागणार नाही. पण तुम्ही जर का असा रिस्पॉन्स करत नसाल तर लिटरली समजून घ्या काय होणार नाही त्याच्यामध्ये मग.
सिंपल साधा कंटेंट आहे. क्लासमध्ये तुम्हाला बोलायचं होतं. तुमचे पॅरेंट्स येतात आणि विचारतात तुमचे पॅरेंट्स. पोराचे आमचे मार्क्स काय नाही देते. हा त्याचा मागचा रिझन आहे. सिंपल साधी गोष्ट आहे. फोकस करा. जे वर्ड सांगत नाही ते फक्त समजून घ्या. पी-वाय-क्यू ह्याच्यावरती इम्पोर्टन्स सांगितलं नंतर ना, तुम्ही जर का असा रिस्पॉन्स करता तर काय उपयोग आहे तुमचा? इथं नाही अभ्यास करायचा आहे. तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये अभ्यास नाही करायचा आहे. रूमवरती अभ्यास नाही करायचा आहे. करायचा अभ्यास मग कुठं तुम्हाला? हां? घरी जाऊन अभ्यास करणार आहे. फालतूगिरी राव तुमची चालली आहे. सरळ लिटरली सांगायला लागलोय. कॅव्हिटी विचारली का मी तुम्हाला तिथं? नाही. विचारलं का मी तुम्हाला सेल विचारले ना? मग सेल विचारल्यानंतर तुम्ही काय लिहायला पाहिजे? एपी प्लस बोलायला पाहिजे. तुम्ही काय म्हणताय त्याच्यामध्ये एम्नेटिक कॅव्हिटी. कसं एकदम पागलगिरी चालली रे तुमची? काय मला कळेना झालंय बरं का. वायवा घ्यायला चालू केलं तर रोज मार खाल माहिती का? लिटरली सांगायला लागलोय. आणि हे इतकं सिंपल आहे की बास रे बास. डोळ्यासमोर सगळं आहे. ते बघून फक्त अँसरिंग करायचं तुम्हाला. तुम्हाला पुढं काय होणार याच्यातला भागच नाही. आणि महत्त्वाची गोष्ट नोट्स सगळ्यांना दिलेले आहेत. मला सांगा ईपी प्लस काय तुमच्यासाठी नवीन झाला का रे अशा केसमध्ये? नाही. तुमचं काम आहे रीड करणं. सगळ्या त्या ह्याचे म्हणजे टॅबमध्ये ठेवून द्यायचं आणि ज्यावेळेस सर येतील ना टीचिंग करायला सांगतील ना ओपन करायला, त्यावेळी फक्त ओपन करायचं तुमचं काम चालू असतंय. मी म्हणतोय तुम्हाला बाकीचं काय सांगता येत नसेल ना, राहून देत नका काय सांगू. नका मी नवीन क्वेशन काही विचारतच नाही. ते माझं सगळं एक्सपेरिमेंट तिकडे चालू असतात. तुमच्याकडे मी लिटरली सांगालोय जे समोर आहे, जे शिकवलंय ते क्वेशनचं फक्त मी आन्सरिंग एक्स्पेक्टेड करतोय. ते पण जर का तुम्ही बोलत नसाल ना, तर लिटरली इरिटेट जास्त करायचं नाही. मी माझं एक्स्पेक्टेशन तुमच्या क्लासमध्ये इतकंच आहे, जे शिकवतोय त्याला बेस्ट वेने फक्त तुम्ही रिप्लाय करत नाही. बस बाकी वेगळं काही नाही. आणि तुम्हाला किती वेळा गोष्ट सांगायची रे? का स्वतःच्या ॲटिट्यूडमध्ये राहता? हां? पॅरेंट्स आले तर मी लिटरली भेटणार नाही तुमच्या पॅरेंट्सला. तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं ते. राज सरांनी तुम्ही बघून घ्या मग काय करायचंय ते. कारण की मी जर का आता समोर माझ्या पॅरेंट्स जर समोर आलेत ना, मी लिटरली उडवून टाकणार आहे काकाला मग. अभ्यासाच्या नावानं सगळी बोंब आहे. फालतू असे मार्क्स घेऊन यायला लागले तुम्ही. त्यात एकच चॅप्टर आता ठेवतोय. त्याचं पण प्रिपरेशन तुम्हाला करायला होईना झालंय. बाहेर तिकडे तुम्हाला गप किती बसायचं ना, बिनधास्त बसा. माझं काही प्रॉब्लेम नाही. माझं सिंपल सुद्धा एक्स्पेक्टेशन आहे क्लासमध्ये तुम्ही इथं बोलायला पाहिजे. क्लासमध्ये तुम्ही बोलायला पाहिजे. जे शिकवलेलं आहे ते समजलं नसेल तर बोला. सर समजलं नाही काय चाललंय ते. हां, एक फ्लो सगळा घेत आलेलो आहे मी. एकामागे एक. काल काय शिकलो? कुठपर्यंत आलो होतो? काल इथपर्यंत आलो होतो आपण? इथं सोडून दिलं होतं? मग तिथूनच कसं चालू केलंय ना? का वेगळं काय चालू केलं तुम्हाला? मग तुमचं काम काय होतं जे लास्ट लेक्चरला जे झालं ते बोलायला पाहिजे तुम्ही. अंडरस्टँड होतंय? अन्सरिंग करायला पाहिजे. गप बसून तुम्हाला असं वाटतंय का तुमचे मार्क्स येणार आहेत? मोनोटोनी जर करायचं तर मी करू शकतो का? मला काही प्रॉब्लेम नाही. मी बोलन, माझं मी सांगून टाकेन आणि निघून जाईन मग. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार नाही त्याच्यामध्ये. मला काही हौस नाही तुम्हाला एक्स्ट्रा टीचिंग करायची. मला माझं नॉलेज आहे. मी एक्स्ट्रा टीचिंग का करतोय? का तर याच्यावरून तुमचा पी चांगला क्लिअर व्हावा म्हणून. तुम्हाला समजावं की बाबा पी कसं सॉल्व्ह करतात आणि कशाबद्दल तो बनताना बघायला भेटणार आहे. त्याच्या मागचं काहीतरी रिझन्स आहेत आणि त्याच्या एक वर्डवरचे क्वेशन्स आहेत. ठीक आहे, लक्ष द्या ह्याच्यामध्ये आणि आन्सरिंग करा व्यवस्थित. आता या केसमध्ये जर स्ट्रक्चर बघायला गेलो, तर आउटर मोस्ट लेयर सांगा इथे कोणती असणार आहे ही वाली? सांगा. सायटोट्रोपो ब्लास्ट असणार. सांगा ही लेयर कोणती आहे माझी? एपी ब्लास्ट येताना बघायला भेटणार आहे. ही वाली खालची कोणती असणार आहे? हायपोब्लास्ट येताना बघायला भेटणार आहे. आता यानंतर जर डिस्कस करायचं म्हटलं, तर आतमध्ये इथे जे कॅव्हिटी आहे, ते कॅव्हिटी कोणती असणार आहे? अम्नियोटिक कॅव्हिटी येणार आहे. राईट ना? ही वाली कॅव्हिटी कोणती असणार आहे सांगा? प्रायमरी योक सॅकची बेसिल कॅव्हिटी येताना बघायला भेटणार आहे. राईट? ह्याच्यामध्ये नवीन जर आलेत, तर मला सांगा, हे जे काही स्ट्रक्चर आहे, ते तिथं पण बघितलं आपण. त्यासाठी दिसत आहे. एक चेंज झालाय फक्त इथं नवीन सेल आलेले. या सेलचं नाव काय असणार आहे? एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक एम्ब्रियॉनिक मेसोडर्मल सेल. दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त आपण काय डिस्कस करतोय का? काहीच नाही. प्रत्येक डायग्राम मध्ये मी ॲज इट इज डायग्राम कंटिन्यू करत चाललेलो आहे. इकडे सायटोट्रोपोप्लास्ट ॲज इट इज आहे. सायटोट्रोपोप्लास्ट, सायटोट्रोपोप्लास्ट, सायटोट्रोप्लास्ट ॲज इट इज आहे. ह्याच्यामध्ये एक सेलचं चेंज केलं, एपीप्लास्ट, हायपोप्लास्ट झाले. त्यांच्यामध्ये चेंज केलं, कॅव्हिटी बनल्यात. इथं चेंज केलं, नवीन काय आलं? एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक डर्म सेल्स. ना मेसोडर्मल सेल्स बघायला भेटणार आहेत. काय नवीन वेगळं देतो रे? काय डिटेलमध्ये तुम्हाला वेगळं म्हणजे एकदम डोक्याला शॉट लागण्यासारखं करतोय? ॲज इट इज एक पॉइंट समोर घेऊन चाललोय. त्याच्यामध्ये काय चेंजेस करतोय ते तुम्हाला बघायचे आहेत फक्त. आता इथून पुढे या सेल्समध्ये चेंजेस होणार आहेत. या स्ट्रक्चरमध्ये चेंज होणार आहेत आणि इथून 4 पॉइंट बनणार आहेत, की जे पी-वाय-क्यू नीट तुम्हाला बघायला भेटणार आहे. जर तुम्ही नाही व्यवस्थित लक्ष दिलं, रिस्पॉन्स नाही केला, तर समजून घ्या
तुम्हाला आता क्लासमध्ये किती समजलं आणि किती नाही. तुम्ही म्हणता की सर क्लासमध्ये समजलेलं आहे. खोटं बोलता तुम्ही माहिती आहे का? माझ्याशी स्वतःशी आणि बेसिकली पॅरेंट्स बरोबर पण. जर समजलेलं असते ना कन्सेप्ट, तर समजून घ्या तिला एकदा रिवाईज केली तर एक्झामला कधी डिस्टर्ब नाही करणार आहे. आरामात तुमचे आन्सर निघून जातील. पण तुम्ही काय म्हणतात, "सर समजलंय, आन्सर झालंय क्लिअर." हो, पण एक्झामला गेले की आमचं सगळं वाट लागून जाते. म्हणजे तुम्ही इथंच प्रॉपर नाही शिकून घेतलेलं, इथंच नाही प्रॉपर तुम्ही रिवाईज केलं. आता जरी पुन्हा हा टॉपिक जरी एक्सप्लेन करायचा म्हटलं का नाही, कोणाला सांगितलं का नाही, असं करत बसायला माहितीये का? का? लक्षच नाही तर तेवढं. काहीतरी कांड किती वेळा सांगितलं असेल. मी ज्यावेळी म्हणत असतो एन बघा, त्यावेळी एन बघायचे. मी ज्यावेळी म्हणतो टॅब बघा, टॅब बघायच्यात. तुम्हाला ज्यावेळी गोष्टी जी सांगितली ती तुम्ही करत नाही, त्याच्या व्यतिरिक्त करत बसत असता. ड्रॉबॅक तुमच्यासाठी क्रिएट होणार आहे. माझ्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये बाळांनो. म्हणून व्यवस्थित लक्ष द्या आणि क्लिअर करून घ्या. स्कोरिंग करणारा सब्जेक्ट आहे बाळांनो आपला. इथं नाही जर केलं तर सांगा फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये करणार आहे तिकडं. तिकडं पण अशा तुमच्या गावालाच उडालेल्या असतात सगळ्या. क्लॅरिटी येते. पॅरेंट्स लिटरली बोलतात मार्क्स बघून काय माहितीये का? लगीनच लावून टाकायचं यायचं. डायरेक्ट लग्नावरती पॅरेंट्सचा असा विषय, पोरांसाठी म्हशी घेण्याचा बसलेला विषय. अशी कंडिशन क्रिएट झालेली आहे आता. ठीक आहे? मग नीट लक्ष देऊन स्टडी करा. नाहीतर अदरवाईज कसं होईल माहितीये का? एकतर पॅरेंट्स लिटरली बोललेत, हिनं जर का बेसिकली आता अभ्यास नाही केला, तर हिला शेणाची पाठीच उचलायला लावणार आहे. ओके? शेणाची पाठी उचलायला लावणार आहे. काय जड आहे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. एन जड आहे का बेसिकली शेणाची पाठी जड आहे ती? एन उचलून नोट्स दिलेल्या सगळ्या रिवाईज करून एक्झामला बसला, आरामात चांगले मार्क्स निघून येतील. नाही केलं, तर मग बसा. करिअरला बेसिकली हात धुवून बसायचं मग. क्लिअर झाला इथपर्यंत पॉइंट? आता नेक्स्ट कंडिशन कुठून असणार आहे आपल्या या स्पेसिफिक स्ट्रक्चर पासून राईट ना. तर इथून पुढे काय घडतंय, कसं घडतंय त्याच्यावरती काय करा की व्यवस्थित जरा फोकस द्या. सगळे पॉईंट तुमच्या याच्यामध्ये काय होतील की कव्हर होताना बघायला भेटणार आहे. राईट? आता हे ॲज इट इज डायग्राम मी काय करणार आहे की तुम्हाला इथं शो करून देणार आहे. तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल की नक्की फर्दर कंटिन्युएशन मध्ये इथं काय काय कसं कसं घडलेलं असणार आहे ते. बघा याच्यामध्ये काय चाललेलं आहे. हीच डायग्राम ॲज इट इज घेतोय. आउटर मोस्ट कोणते येताना बघायला भेटणार आहे याच्यामध्ये? सायटो, ट्रोपो, ब्लास्ट येताना बघायला भेटणार आहे. ओके? सायटोट्रोपोब्लास्ट झाली. कम ऑन. आतमध्ये कोण असणार तुमच्या इथं? एपिब्लास्टच्या लेयर असणार आहे सेलची. देन त्याच्यानंतर कोण असणार इथं? राईट. आता यांच्या अराउंड कोणते सेल आले माझ्या? एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल. अंडरस्टँड होते? हेच जे स्ट्रक्चर बनलेत, ह्या स्ट्रक्चरच्या आत आपल्याला 4 टाइपचे बेसिकली काय असणार आहे स्ट्रक्चर बघायचे. एक म्हणजे असणार तुमचा कोरियॉन. दुसरा असतो तुमचा अॅम्नियॉन. तिसरा असणार आहे तुमचा याच्यामध्ये योक सॅक. लास्ट वन असणार याच्यामध्ये ॲलेंटॉइड्स. ओके. अलेंटॉइज बेसिकली इथे अलेंटोज और अलेंटॉइज बेसिकली इथे बघायला भेटणार आहे. काय असणार स्ट्रक्चर तिथे आता क्लिअर करून टाकतो. पहिली गोष्ट तुम्ही जर बघत असाल तर कोरियॉन कसा बनतो हे नीट समजून घ्या. हा तुमचा की फॅक्टर असणार आहे आणि तुम्हाला एक्झामसाठी माहित असणं गरजेचं आहे. इथं नेमिंग जर करायला गेलो तर मला सांगा बाहेर कोण असणार आहे? सायटोट्रोपोब्लास्ट. त्यानंतर कोण असणार आहे? एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स. देन इपिब्लास्ट. देन हायपोप्लास्ट येताना बघायला भेटणार आहेत ना. हायपोप्लास्ट बेसिकली बघायला भेटणार आहेत. तर इथे कंडिशन काय चाललंय बघा. तुम्ही आता याच्यामध्ये बघा आणि मला आन्सरिंग करा. मी म्हणतो की स्पेसिफिकली माझा कोरियन बनतो या बेसिकली कंटेंटनं. सांगा कोण कोण याच्यामध्ये आलं? सायटोट्रोपोब्लास्ट आला. अजून कोण आलं? एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स म्हणजे कोरियन इज मेड अप बाय द सायटोट्रोपोब्लास्ट प्लस एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल. क्लिअर आहे इथपर्यंत? Now, this chorion is mainly responsible for the formation of mainly ध्यानात ठेवा प्लासेंटा. प्लासेंटा बनवून देण्याचं काम कोणाचं असणार आहे? आपल्या कोरियनचं येताना बघायला भेटणार आहे. सांगा इथपर्यंत काय डाऊट आहे का? कोरियन कसा बनला समजलं? तो काय बनवतो हे समजलं? आता मला सांगा प्लासेंटा जर बनला तर प्रेग्नन्सी आणखीन चांगल्या पद्धतीने सस्टेन होताना बघायला भेटणार आहे. कंटिन्युएशन येताना बघायला भेटणार आहे. इथं जर का स्पेसिफिकली कोरियन जर बनलाच नाही तर प्लासेंटा बनणार नाही. प्लासेंटा बनला नाही तर प्रेग्नन्सी मेंटेन होणार आहे का? काय होणार आहे? मिसकॅरेज. अरे सर नो. कट ना ही पहिली कंडिशन.
दुसरी कंडिशन काय असणार आहे याच्यामध्ये आपण बघतोय आपला असणार आहे अॅम्निऑन. कोण असणार आहे? अॅम्निऑन. बघा अॅम्निऑन कसा बनतोय. अॅम्निऑन बनत असताना इतका माझा कंटेंट यांच्यामध्ये काय असणार आहे येताना बघायला भेटणार आहे. कम ऑन काय काय आलं याच्यामध्ये सांगा. एपिब्लास्ट आणि एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल. सो बघा आपल्या याच्यामध्ये काय म्हणतोय इथं अॅम्निऑन. अॅम्निऑन बनवण्यासाठी आला. येस एपिब्लास्टच्या बेसिकली सेल्स आल्यात प्लस एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल. हा अॅम्निऑन जसं तो बनवतो अॅम्निओटिक कॅव्हिटी. एमनिऑटिक काय असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये कॅव्हिटी बनवून देताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी ते एमनियोटिक कॅव्हिटी इथं बनली. ही एमनियोटिक कॅव्हिटीचं फंक्शन काय असणार आहे की इथं एमनियोटिक फ्लुइड असणार आहे. कोणतं फ्लुइड? एमनियोटिक फ्लुइड. चे फर्स्ट थिंग एम्ब्रिओला नरिशमेंट प्रोव्हाइड करणार आहे. सेकंड थिंग जर एम्ब्रिओवरती बघा तुम्ही आता बघता एखादी फिमेल जर असेल 6 महिन्याची 7 महिन्याची जर झाली तर तिचं प्रेग्नन्सी बंप राईट ना बेसिकली काय म्हणतो की जे असणार आहे ते डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. साईज वाढताना बघायला भेटणार आहे. 8-9 मंथ्स मध्ये प्रॉपर प्रॉमिनंट असं काय असणार युटरस तुम्हाला स्वेल होताना बघायला भेटणार का बेबीची प्रॉपर डेव्हलपमेंट झाली. सो लिटरली त्या स्पेसिफिकली कंडिशन मध्ये त्या एम्ब्रिओच्या अराउंड काय असणार आहे एमनेटिक कॅव्हिटी. एमनेटिक कॅव्हिटी मध्ये काय असणार आहे एमनेटिक फ्लुइड असणार आहे. तो जेव्हा कधी एखादी मदर जर का काय असेल स्टेअर जर का उतरत असेल तर त्याच्यामध्ये काय असणार की एक स्टेअर उतरणार पण तिला शॉक जो लागणार आहे तो इव्हन ऍब्झॉर्ब करण्याचं काम कोणाचं असतंय एमनेटिक फ्लुइडचं असतंय. कारण की हा शॉक जर का डायरेक्ट बेबी पर्यंत जर गेला तर समजून घ्या याच्यामध्ये बेबीच्या इंटरनल ऑर्गन्स मध्ये डॅमेज क्रिएट होऊ शकतात. राईट ना. म्हणून बेसिकली आपण म्हणतो लास्ट ट्रायमेस्टर मध्ये मदरनं जास्त मुवमेंट नाही करायला पाहिजे. राईट ना. जास्त मुवमेंट नाही करायला पाहिजे. मुवमेंट जर केली तर ते शॉक जर बसले तर बेबीसाठी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. इव्हन त्या केसेसमध्ये पण मिसकॅरेज होण्याचे चान्सेस आहेत. तर ते होऊ नये म्हणून इथं बेसिकली काय असणार आहे एमनेटिक कॅव्हिटीचं फ्लुइड मदत करताना बघायला भेटणार आहे. पहिली कंडिशन सांगा एमनेटिक फ्लुइडचं पहिलं फंक्शन काय असणार आहे? न्यूट्रिशन. सेकंड शॉक ऍब्झॉर्बर समजते. आणि तिसरं काय असणार ड्रायनेस बेबीला येऊ द्यायचा नाही. बेसिक एस त्याच्यामध्ये काय डिसेशन बरं काय असणार आहे की बेसिकली त्याच्यामध्ये ड्रायनेस येऊ नये हे त्याचं काम असणार आहे. नाव तो योग सॅक आणि बेसिकली ॲलेंटोज असणार आहे. त्यांचं बनण्याचं जे मेकॅनिझम असणार आहे सेम असणार आहे. यात काही वेगळं नसणार आहे. जस्ट लाईक दिस वे. सच्चर दिसते तुम्हाला. याच्यापासून काय बनलाय माझा योग सॅक आणि ॲलेंटोज. सांगा कशा कशाने बनलाय. हायपोब्लास्ट प्लस काय असणार सांगा एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल. ऍज इट इज कोणाचं असणार सांगा बघूया पर्टिक्युलरली तुमच्या. येस ऍज इट इज तुम्हाला कोण असणार ॲलेंटाइजला पण येताना बघायला भेटणार वेगळं काय असणार आहे का नाही. बट यांचे फंक्शन सेम असणार का डिफरंट असणार आहेत. डिफरंट असणार आहेत. सांगा योग सॅकचं मेनली फंक्शन आपल्या बॉडीमध्ये काय असतं. फर्स्ट आरबीसी प्रोडक्शन करण्याचं तुम्हाला कधी शिकवलं ते सर्क्युलेशन मध्ये. राईट ना. सर्क्युलेशन मध्ये आपल्या बॉडीमध्ये सुरुवातीला जर का कोणी आरबीसी बनवत असेल तर कोण असणार योग सॅक. मग देन त्यानंतर लिव्हर असणार आहे और इव्हन काय असणार तुमचा बोन मॅरो अडल्ट एज मध्ये किंवा आपण मॅच्युअर झाल्यानंतर ना ते फॅक्टर मेनली रिस्पॉन्सिबल राहताना बघायला भेटणार राईट ना. देन योग सॅक मध्ये बघा काय असणार आहे आरबीसी प्रोडक्शन तर बघायला भेटणार आहे. और सेकंड थिंग जर डिस्कस करायचं म्हटलं जर्म सेल प्रोडक्शन. जर्म सेल प्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला मेनली मेन्शन करून इथं काय असणार आहे मेल पण असणार आहे आणि काय असणार आहे फिमेल पण येताना बघायला भेटणार आहे. दोघांचं याच्यामध्ये काय असणार आहे बनताना बघायला भेटणार आहे. फिमेल अँड मेल या दोघांचे काय असणार जर्म सेल बनतील. त्यामुळे याच्यामध्ये काय व्हेरिएशन आपण डिस्कस करू शकत नाही. ऑलमोस्ट ह्या ज्या जर्म सेल असणार आहेत जर्म सेल मेल मध्ये जर्म सेल कोण आहे सांगा. मेल मध्ये जर्म सेल कोण आहे. हा स्पर्मेटो गोनिया आणि फिमेल मध्ये ओगोनिया येताना बघायला भेटणार आहे स्पर्मेटोगोनिया अँड ओगोनिया. तर ह्या ज्या दोन सेल असणार आहेत मेनली रिस्पॉन्सिबल असणार कशासाठी जम और काय असणार आहे स्पर्मचं और गॅमेटचं प्रोडक्शन करण्यासाठी. मग या ज्या जम सेल असणार आहेत त्या ज्यावेळी योगसॅक बनवते त्यावेळी ऑलमोस्ट 4th मंथ मध्ये त्यांच्या त्यांच्या गॅमेट्स मध्ये एंटर करताना बघायला भेटणार. गॅमेट्स कोण असणार आहेत मेलच्या मध्ये टेस्टिस आणि फिमेल मध्ये ओव्हरी. तिकडे बेसिकली काय असणार आहे जम सेल्स मायग्रेट करताना बघायला भेटणार आहेत. गॅमेटच्या सेल और काय असणार आहे जम सेल्स कधीही गोनेड्स मध्ये बनत नाहीत. ते बनतात कुठे योग सॅक मध्ये. समजते का मी काय म्हणतोय ते. क्लॅरिटी येते. योग सॅक कुठे आहे बॉडीच्या बाहेर आहे. क्लॅरिटी येते योग सॅक कुठे आहे बॉडीच्या बाहेर आहे आणि गोनॅड्स बॉडीच्या आत आहेत. मग बाहेरून आतमध्ये ह्या जर्म सेल्स मायग्रेट होताना बघायला भेटणार आहेत. तरी प्रॉपर्टी तिथं काय केलं की मेनली इन्क्लूड करून दिलेली आहे. दॅट्स इट. नाव द नेक्स्ट कंडिशन काय असणार याच्यामध्ये ॲलेंटोज होतो. आपल्यामध्ये ॲलेंटोजचा काय मेजर रोल असा नाहीये. फक्त अम्बेलिकल कॉर्ड ज्यावेळी बनत असते ना त्यावेळी याचा फक्त पार्टिसिपेशन येतं. बट अम्बेलिकल कॉर्ड मध्ये मेन रिस्पॉन्सिबल कोण असणार आहेत ब्लड वेसल्स. सो ब्लड वेसल याच्यामध्ये कोण असणार आहेत आर्टरीज आणि वेन. तो कंटेंट आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू शकतो. बट ॲलेंटोजचा ऍज सच
ह्युमन मध्ये काही यूज नाही, बट यांचा यूज कुठे असणार, रेप्टाईल्स और काय असणार तुम्हाला, बर्ड्स मध्ये काय फंक्शन असणार आहे. ज्यावेळी बर्ड्स अँड रेप्टाईल्स एस्पेशली त्यांच्यामध्ये त्यांच्या एम्ब्रियोची ज्यावेळी डेव्हलपमेंट होत असणार आहे, तर डेफिनेटली काय बाहेर पडणार आहे सांगा, काही वेस्ट मटेरियल. तर ते जे वेस्ट मटेरियल असणार आहे, त्या वेस्ट मटेरियलला ऍक्च्युअली कलेक्ट करून ठेवण्यासाठी कोण मदत करते, ॲलंटॉइड्स. कोण मदत करणार आहे, ॲलंटॉइड्स. तर यूज ऑफ ॲलंटॉइड्स इनसाइड द काय असणार आहे, बर्ड्स और हे असणार तुमचे रेप्टाइल्स. क्लिअर होतोय पॉईंट इथपर्यंत. दिस इज द अल्टिमेट कंटेंट ऑफ काय असणार आहे, दिस टोटल स्ट्रक्चर. हे तुमचे काय झाले की डेव्हलपमेंट इनसाइड द काय असणार आहे, फिमेलच्या बॉडीमध्ये अशी होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे बघा, पहिल्यांदा जो ब्लास्टोसिस्ट होता त्याच्यामध्ये हळूहळू अशा सगळ्या डेव्हलपमेंट झाल्यानंतर इतकं स्ट्रक्चर बनलेलं आहे. आता इथून महत्वाचे पॉईंट इथं काय करणार की काही गोष्टी इथं क्लिअर करून देतोय. बघा, जेव्हा कधी तुमचा स्पेसिफिकली जो लेअर असणार आहे कोणता, याच्यामध्ये एस्पेशली सांगून देतो काय असणार आहे बघा, इथं आता पॉईंट क्लिअर करून टाकून देतोय. जो तुमचा काय असणार आहे, इपिब्लास्ट बघायला भेटणार आहे. इपिब्लास्ट इज अँड एक्टोडर्मल इन ओरिजिन. एक्टोडर्मल असतो. ओके. देन हायपोब्लास्ट जो असणार तो कसा असणार तुमचा, एंडोडर्मल इन ओरिजिन मध्ये असणार आहे. ओके. एंडोडर्मल असणार आहे. मला सांगा, इनसाइडला जे काही एम्ब्रियोनिक एक्स्ट्रा सेल्स असणार आहेत, ते कोणत्या ओरिजिनचे आहेत, मेसोडर्मल इन ओरिजिनचे आहेत. म्हणजे ओव्हरऑल आपल्या बॉडीमध्ये 3 लेअर पासूनची पूर्ण बॉडी बनले, ती भेटली तुम्हाला. एपिब्लास्ट, हायपोब्लास्ट, एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्मल सेल्स. एपिब्लास्ट कोण आहे सांगा, एक्टोडर्मल, एंडोडर्मल, मेसोडर्मल. हायपोब्लास्ट, लास्ट वन मेसोडर्म. क्लॅरिटी येते, समजते. सो हीच असणार आहे बेसिकली एक्टोडर्म जे मेनली मेन्शन करून दिले ना कोणाची, इपिब्लास्ट. हीच इपिब्लास्ट ऍक्च्युली मेनली रिस्पॉन्सिबल होताना बघायला भेटणार आहे आपल्या बॉडीमध्ये काय फॉर्म करण्यासाठी, एम्ब्रियोचं प्रॉपर फॉर्मेशन करून देण्यासाठी. राईट ना, एम्ब्रियोचं प्रॉपर फॉर्मेशन करून देण्यासाठी इज रिस्पॉन्सिबल आहे. बिकॉज दिस इपिथेलियल टिश्यू और इपि सॉरी इपिथेलियल टिश्यू नाही, इपिब्लास्ट और काय असणार, एक्टोडर्मल ओरिजिनची लेअर असणार आहे, तीच डिफरन्शिएट व्हायला चालू करते. तिच्यापासूनच आपल्या मेजॉरिटी लेवलला 3 लेअर बनताना बघायला भेटणार आहे. त्याच इन फ्युचर मध्ये काय असणार आहे, एम्ब्रियोची डेव्हलपमेंट करून देण्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल राहताना बघायला भेटणार आहे. तर दिस इज द फ्लो ऑफ काय असणार आहे, अल्टिमेटली तुमच्या एस एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होण्यासाठी लागताना बघायला भेटणार आहे. आपण सुरुवात केली होती एका झायगोटच्या सेल पासून. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16 सेल सेक्टर बनला. काय बनला माझा, मोरुला. बरोबर ना, मोरुला. मोरुला नंतर 32 पर्यंत सेलचे स्ट्रक्चर बनले, त्याला काय नाव दिलं, ब्लास्टुला. त्यानंतर डेव्हलपमेंट होत 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 बेसिकली काय म्हणला, ब्लास्टोसिस्ट. आणि इथं मग तुमचे असे चेंजेस आलेले राईट ना, ही कंडिशन आपण इथे डिस्कस केलं. आता याच्यामध्ये जर मी क्वेश्चन विचारला तर क्वेश्चनचं आन्सरिंग करू शकता. सांगा की स्पेसिफिकली जो तुमचा एमनिऑन असणार आहे कोणत्या ओरिजिनचा असणार आहे, एमनिऑनचा ओरिजिन सांगा मला. कोणता ओरिजिन आहे, एक्टोडर्मल इन ओरिजिनचा असणार आहे. मेझोडर्म त्याला स्पेशली आपण घेत नाही, कोणता असणार आहे, एक्टोडर्मल इन ओरिजिनचा. क्लॅरिटी ते योग साईक घेतली तर अंडरडर्मल इन ओरिजिन मध्ये येताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते. सो पॉईंट इव्हन तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करून दिले, हे जर त्यांना ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. क्लिअर. इथं हा टॉपिक तुमचा संपलेला आहे कोणता, एम्ब्रिओजेनेसिसचा. आता इथून पुढून जर का तुम्ही म्हणजे नोट्स मध्ये जर काय चेकआउट करायला केला, तर नोट्स मध्ये काय काय कंटेंट दिले तो आता सांगून टाकलेला बघा. हा, इथून पुढे जो कंटेंट असणार तो काय असणार, नेक्स्ट टॉपिक इज नथिंग बट गॅस्ट्युलेशन. आताच क्लिअर करून देतो बाळांनो, गॅस्ट्युलेशनचा तुमचा ओव्हरऑल कशामध्ये, की स्पेसिफिक ना नीट मध्ये ना बेसिकली बोर्डच्या मध्ये थोडासा पाहून देऊन टाकलेलं, त्याच्याबद्दल आता मी एक्सप्लेनेशन देऊन टाकेन. बट आदर दॅन याचा काही एक यूज नाहीये. आता देण्याचा काही एक यूज नाहीये. आता इथे जर का मेनली डिस्कस करायचं म्हटलं, तर ओव्हरऑल मला सांगा, हा जो इव्हेंट चाललाय किती दिवसांमध्ये का, 15 दिवसांपर्यंत चालू असते. ही सगळी डेव्हलपमेंट कुठपर्यंत असणार आहे, 15 दिवसांपर्यंत. आता मला सांगा, प्रेग्नन्सी राहिली किती, 14 फेब्रुवारीला. तिथून पुढे 15 दिवस झाले. कोणता दिवस आला सांगा, 1 मार्च. आता 1 मार्च पर्यंत हे सगळं झालेलं आहे, हे एवढं सगळं झालंय. मग मला सांगा, इथं पर्टिक्युलर त्या फिमेल मध्ये मेन्स्ट्रुएशन येणार का, नाही येणार आहे. मिस होताना बघायला भेटणार आहे. मिस जर झाली तर त्या केसमध्ये बघा, एक फिमेल जे असणार आहे पर्टिक्युलरली प्रेग्नन्सी चेकआउट जर करत असेल, राईट ना, 14 फेबला जर का कॉप्युलेशन झालं असेल, तर डेफिनेटली ते चेक कधी करणार आहे, विदिन 2 to 3 डेज मध्ये. 2 to 3 डेज मध्ये गेला तर रिझल्ट ची प्रोबेबिलिटी करेक्ट येण्याचा किती असणार आहे, कमी का जास्त असणार आहे, कमी का जास्त. अरे कमी रे देवांनो, कमी. का, मला सांगा, याच्यामध्ये सेलचा नंबर जो बघितला तुम्ही 3 दिवसानंतर किती झाला होता रे, 8 सेलचं स्ट्रक्चर बनलेलं. 8 सेलमध्ये तुमच्या ज्या ब्लास्टोमेअर असणार आहे त्या तितक्या डेव्हलप झालेल्या नाहीयेत. पण मला सांगा, जसे तुमचे 8 16 झालं, ब्लास्टुला झाला. ब्लास्टुला नंतर त्याचे काय झाले, अरेंजमेंट झाली. ब्लास्टोसिस्ट बनला. तर ब्लास्टुला ज्यावेळी बनला, ब्लास्टोसिस्ट ज्यावेळी बनला, तर मला सांगा त्याच्या अराउंड एक लेअर बनली होती. सायटोट्रोपोब्लास्ट ट्रोपोब्लास्ट. This trophoblast is majorly or firstly responsible for the production of one of the most important hormone is nothing but SCG. कोणता असणार आहे,
आता मला सांगा एससीजी जो निघणार आहे तो किती दिवसाला निघाला रे? मला सांगा पहिली गोष्ट ब्लास्टोसिस्ट इम्प्लांट कधी झाला होता? 7व्या दिवसाला. आणि ब्लास्टोला जो अरेंज झाला असणार आहे ब्लास्टोसिस्टच्या मध्ये राईट ना, तर ती बेसिकली असणार आहे 5वा किंवा 6वा दिवस राईट ना. मग मला सांगा एससीचे ऍक्च्युअली सिक्रेशन कधी झाला? 6व्या दिवसाला का पर्टिक्युलर 3ऱ्या दिवसाला? 6व्या दिवसाला. मग मला सांगा ज्या फिमेलला बेसिकली प्रेग्नन्सी टेस्ट करायचे तिनं 6व्या 7व्या दिवसानंतर चेकआउट करायला पाहिजे का त्याच्या अगोदर करायला पाहिजे? त्याच्यानंतर करायला पाहिजे ना. समजते का? प्रेग्नन्सी डिटेक्शन करण्यासाठी कुठला दिवस आला पाहिजे? प्रॅक्टिकली तुम्हाला सगळं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करून दिलेत. तुम्ही त्या वेने बेसिकली आयडेंटिफाय करू शकता. आता मला सांगा त्या केसमध्ये सायटोट्रोपोब्लास्टचा सेलचं स्ट्रक्चर अल्टिमेटली किती आहे? 32 ते 64 म्हणजे नंबर ऑफ सेल कमी आहेत का जास्त आहेत? ऍज कम्पॅरेटिव्हली जर डिस्कस करायचं म्हटलं, कधी 15 दिवसानंतरची कंडिशन जर घ्यायची म्हटली, तर सेलचा नंबर कसा आहे? कमीच आहे ना. मग मला इथे सांगा एसएसजी सिक्रेशन कमी का जास्त असणार आहे? कमी असणार आहे. कमी अमाउंट मध्ये येताना बघायला भेटणार आहे. ऍज कम्पॅरेटिव्हली 15 दिवसांपेक्षा. बट तिसऱ्या दिवसापेक्षा समस्या कमी होते. 3, 7 आणि 15 सगळ्यात जास्त कधी असणार आहे? सगळ्यात कमी, मीडियम, अंडरस्टँड होते. पण मीडियम मध्ये जर का समजा त्या फिमेलनं काय केलं प्रेग्नन्सी टेस्ट केली, प्रेग्नन्सी जर घेतली आणि जर का तिला तिथं जर का आयडेंटिफिकेशन झालं नाही टेस्टचं, एकच लाईन आली, प्रॉपर जर का सिक्रेशन झालं नसेल, तर मला सांगा टेस्ट निगेटिव्ह और पॉझिटिव्ह? प्रेग्नन्सी राहिले का? बट आता बेसिकली काय झालं की 1 मार्च आला, 28 दिवसांची मेन्स्ट्रुअल सायकल संपली. 1 तारखेला तिला काय व्हायला पाहिजे? मेन्स्ट्रुएशन यायला पाहिजे. मेन्स्ट्रुएशन यायला पाहिजेत ना. त्याला 5 दिवस झाले. मेन्स्ट्रुएशन आलं का? रिझन काय असणार आहे? प्रेग्नन्सी. आता मला सांगा दिवस किती झाले? प्रेग्नन्सी राहून किती दिवस झाले? 5 मार्चला किती दिवस झाले? 20 दिवस होऊन जातील ना. राईट ना, 20 दिवस होऊन जातील. आता 20 दिवस झाल्यानंतर ना मला सांगा 20 दिवसानंतर नंबर ऑफ सेल तुमच्या पर्टिक्युलरली इथं 64 असणार आहे का त्याच्यापेक्षा खूप जास्त असणार आहेत? जास्त असणार आहेत. मग मला सांगा त्या सेलचं सिक्रेशन करण्याचा जो बेसिकली अमाउंट ऑफ एसची कमी का जास्त? म्हणजे आता आपण डिस्कशन करत होतो. किती? 3, 7, 15. 15व्या दिवशी, 20व्या दिवशी सिक्रेशन एससीजीचं कसं असणार आहे? हाय. आता जर का त्या फिमेलनं एससीजीची जर का टेस्ट केली, तर सांगा पॉझिटिव्ह निगेटिव्ह? कसं असणार आहे? पॉझिटिव्ह. राइट ना? जशी बेसिकली एससीजी सिक्रेशन तुमचं वाढत जातंय, इमिडिएटली प्रेग्नन्सीच्या केसमध्ये तुम्ही बघितलं असेल, नवरा-बायकोचा खेळ चालू असतोय. नवरी लगेच जी काही बेसिकली बायको असणार आहे, काय? आंबा आणा, चिंच आणा, पिझ्झा खायचा आहे. नाही, हे नसते. राइट ना. असं नाही करत आहे बाबा. कधीतरी द्या. कोणतरी बिवडी एखादी असेल तर काय सांगू शकत नाही बाबा. घेत पण असेल राइट ना. रात्रीचं उठलं, चॉकलेट पाहिजे. क्रेव्हिंग व्हायला लागलं. मला आत्ताच्या बघा आईस्क्रीम खायचं आहे, राइट ना. अशा केसेस जर क्रिएट झाल्या तर बघा किती अवघड होणार आहे, राइट ना. ही कंडिशन असणार आहे. आता मला सांगा क्रेव्हिंग काय येत्या? बघा, तुला कधीतरी असं वाक उलट्यासारखं होतंय, राइट ना. आणि नुसतंच पाणी बाहेर आल्यासारखं होतंय, राइट ना, उलट्या होत असताना. हो, कोरड्या उलट्या होत्यात. बराबर सांगितलं. काय म्हणतात? कोरड्या उलट्या होत्यात, राइट ना. एक्सपिरियन्स. घरात त्यांची वहिनी असेल बाबा, बहीण असेल, राइट ना, मावशी असेल त्यांच्यामधले, बरोबर ना? मैत्रिणी? हां? नाही, नाही, नाही. असं करू नका रे. असं बोलायचं नसतं बघा. देवाचं असते. ठीक आहे ना? असं बोलायचं नसतं. राइट ना? सो मला सांगा, हे जे काही कंडिशन होते ना, उलटी येणं, मळमळणं, नॉशिया, डेझिनेस येणं, जिंकल्यासारखं असं होणं, काहीतरी मध्येच एकदम मूड स्विंग होणं, राइट ना? बिकॉज ऑफ व्हॉट? बिकॉज ऑफ व्हॉट काय असणार आहे? मेन कल्प्रिट जो असणार आहे, त्याच्या मागचा जो धिंगाणा करणारा जो आगाऊ माणूस आहे, तो कोण माहिती आहे का? एस-सी-जी. कोण असणार आहे? एस-सी-जी. मग मला सांगा, आता या केसमध्ये एस-सी-जी जर वाढत गेला, तर डिझायर वाढत जाणार का कमी होणार आहेत? क्रेव्हिंग, उलट्या, कसं तरीच होतंय, वाढत जाणार, राइट ना? मग या केसेसमध्ये मला सांगा, हे वाढत जाणं फायद्याचं आहे का तोट्याचं आहे? का बरं? पाहिजे ते भेटत असते सर. काय सांगू तुम्हाला? सगळं पाहिजे ते भेटत असते, राइट ना? बट असं नाही भाग. भाग ह्याच्यातला असा आहे, एस-सी-जी इज मेनली रिस्पॉन्सिबल और एस-सी-जी इट्स मेनली ॲक्ट्स ॲज अ एल-एच एंड एल-एच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द मेंटेनन्स ऑफ कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम काय रिलीज करतो? प्रोजेस्टेरॉन काय करतो? प्रेग्नन्सी मेंटेन करतो. राइट ना? दॅट्स व्हाय वी कॉल्ड एज अ प्रेग्नन्सी हार्मोन. कोणाला? एस्ट्रोजनला, प्रोलॅक्टिनला, अरे रिलॅक्झिनला. समजतं ना? प्रोजेस्टेरॉन तर मेनली रिस्पॉन्सिबल. तर प्रोजेस्टेरॉन कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे तुमचं या टाइपचं प्रेग्नन्सी मेंटेन करून ठेवण्यासाठी. तर आताच समजून घ्या, एस्पेशली पोरांना मला सांगायचं आहे. ऑफ सीझन मध्ये जर का प्रेग्नन्सी राहिली, सीझन असतो ना, ऑफ सीझन म्हणजे मला हे म्हणायचं आंब्याचं सीझन नसल.
राईट ना. आणि जर का हा कार्यक्रम पावसाळ्यात जर झाला असेल, राईट ना. पावसाळ्यात म्हणजे जुलै ऑगस्ट जर का कार्यक्रम झाला असेल आणि मागितला आंबा कुठनं देणार तुम्ही? नाही. परत त्याच्या आंबाच मागितलं तर काय करायचं मग? आता विषय असा आहे बघा. हां, मँगो ज्यूस गप खा, राईट ना. नखरं करू नको लय, नाहीतर रट्ट. तसं बघा आता मार्केटमध्ये तर कसं आहे माहिती आहे का? मार्केटमध्ये गेला तर आंबा तुम्हाला आता पण भेटेल. राईट ना. आणि अरे कैरी खायचे, ज्यूस नाही प्यायचा. राईट ना. देन त्यानंतर इमली, राईट ना. आपली चिंच मध्येच मागितली तर काय करायचं? कुणाकडे जायचं? दुकान दुकानात जायचं सर, दुकानात असतात ना, राईट ना. ती कंडिशन झाली. लोणचं-बिंचं तर काय त्या आपलं आर्टिफिशियल आपण बनवून ठेवलं, त्याच्यामध्ये फर्मेंट करून ठेवलंय. पाहिजे तेवढं खायला चालू केलं, नो प्रॉब्लेम. म्हणा सर ऑफ सीझन जर काही एखादं काय मागितलं, तर जरा तयारीत राहावा. त्यापेक्षा सीझनमध्ये सगळा कार्यक्रम होऊन जाऊ द्यात. इकडं सीझन आला, इकडं लगेच बोल काय पाहिजे? काय रे? हे घे बॅग भरून राईट ना. असं पाहिजे, तसं पाहिजे सगळं करू शकतो. बट इमॅजिन करा ह्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे. जर का बेसिकली डिझायर जे आलेत, क्रेव्हिंग ज्या आल्या, त्या जर का फुलफिल केल्या नाहीत, तर एसिडचं सिक्रेशन कमी होणार. समजतं का? एसिडचं सिक्रेशन का? हां, ते कुठलं तरी गाणं होतं रे, मला सागर सर सांगत होते. अरे ना, काय बघा ती एक वाईफ असती. ती वाईफ काय करते माहिती आहे का? आपल्या बेसिकली हसबँड बरोबर लय म्हणजे काय करते माहिती कंप्लेंट करत असते. टिक्की टिक्की करते है, नुको नुको करते, मेरे हस्बैंड मेरे को प्यार नहीं करते. होय, कुठलं तरी आहे ना ते गाणं. आहेत ना. तर त्याच्यामध्ये ती कंडिशन तशी होणार माहितीये का? हां, मला आंबे पाहिजेत. "ए गप बस. मला इमली पाहिजे. ए गप बस." राईट ना. हे पाहिजे, ते पाहिजे. राईट ना. असं जर का सांगायला लागलं, तर ती काय होणार? जाऊ दे माझा नवरा माझ्यावर प्रेमच करणं झालाय. राईट ना. माझ्या इच्छाच पूर्ण करणं झाली. तर ती काय सांगणार? मोरच होऊन जाणार. नाराज होऊन जाणार. निगेटिव्हिटी वाढत जाणार. मग मला सांगा, इथून यशाची सिक्रेट होणार का? नाही. मग या केसमध्ये काय होऊ शकतं? हां, प्रेग्नन्सी बेसिकली मिसकॅरेज पण होऊ शकतं. सो या केसमध्ये समजून घ्या. तिकडं चंद्र जरी मागितला चंद्र जरी मागितला, खोटा-खोटा का होईना पण घेऊन यायचा आणि द्यायचा. का? लेकरू आता आहे. त्याला मोठं होऊ द्यायचं राइट ना. त्याला प्रेग्नन्सी मेंटेन करून ठेवायची आहे. तर समजून घ्या. त्यामुळे कसं आहे, सगळे डिझायर फुलफिल झाले पाहिजेत. त्यामुळे आताच लिस्ट बनवून ठेवा. काय मागितलं जातंय त्यानुसार आपलं एस्पेशली काय कर माहिती का? प्रोग्राम जो असणार आहे ना, कुठला झाला पाहिजे आपला सीझन वाईज झाला पाहिजे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सीझन वाईज झालं तर काही इश्यू नाही. सीझनमध्ये ऑफ सीझनमध्ये जरा आंब्याचा सीझन नसतो का? आता येतोय ना. हां. अरे ना, लग्न बघा ह्याच टायमिंगमध्ये होत असतात. सीझन बघून. पावसाळ्यात कोण लगीन करत नाही. त्यांना पण माहिती आहे आंबे, कैरी भेटायचे नाहीत. राइट ना. सो अशी केसेस आहेत. सो या मागचा जो मेन रिस्पॉन्सिबल कोण आहे? एस-सी-जी. कळतंय? समजतंय का? 3 महिन्यात बेसिकली जो पहिला टाईम पिरियड असतो का नाही, म्हणजे बेजार नवरा होताना बघायला पाहिजे. हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं मूड स्विंग आज हसत-खेळत तर उद्या बेसिकली घातल्या शिव्या 4 राइट ना. राइट ना. नवऱ्याला शिव्या, सासूला, सासऱ्याला सगळ्यांना शिव्या. सगळेजण शिव्या घ्यायला तयार पण होतात. का? वंशाचा दिवा येतोय. त्यामुळे बघा, तुम्हाला ट्रिक्स तर देत नाही त्या दिवसामध्ये जरा पाहिजे ते मागून घ्यायला, राइट ना. तुम्ही काय मागितलं? काय नाही, मला पाहिजे, सोना पाहिजे, दागिना पाहिजे, हे पाहिजे. त्या कार्ट्याला द्यावंच लागणार. का? एससीची. बघा, त्याच्यात ह्यांचा काही चूक नाही. चूक कुणाची आहे? हार्मोनची. राइट ना. तो सिक्रेशन करताना बघायला भेटणार आहे. सो जास्त पण काय मागत बसायचं नाही. राइट ना. सिंपल साधं आपलं थोडक्यात बुडवून, "विराज, नको एवढं टेन्शन घेऊस बाळा, होईल नॉर्मल. सगळं सिंपल साधं होऊन जाईल. काहीच नाही झालं तर बघ, अथर्व आणून देईल जे पाहिजे ते तुला. ठीक आहे ना? राइट ना. वहिनीला जे पाहिजे ते आणून देईल. नको काळजी करू तू." एवढं टेन्शन, एवढं सीरियस. "सर, एवढं सगळं?" "नको काळजी करू, होऊन जाईल सगळं." होईल ना अथर्व? राइट ना. इथं फक्त एका माणसाला गरज नाही भासणार आहे, बास. तो असा होय, त्या सगळ्या गोष्टी मागण्याच्या अगोदर अवेलेबल करून देणार आहे. एक्सपिरियन्स आहे ना तुला? राइट ना. मागे सगळं वॉकचं मागे सांगितलं ना त्याच्या वहिनींचं, राइट ना. त्या गोष्टी सांगितल्यात. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का प्रसन्न काय अरे मी तेच म्हणतोय. तू मगाशी सांगितलंस की वॉक करतच तर बघा, विषय असा आहे. त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका आणि जर का कोणाला एक्सपिरियन्स हवे असतील तर त्याला जाऊन विचारू शकता. काय-काय मागितलं जातंय, काय-काय नाही. काय-काय मागितलं जातं त्याच्याकडे रे बाबा, समजतंय का? सो हा सगळा खेळ कोणाचा आहे? फक्त एस-सी-जी. आता एस-सी-जीनं बेसिकली काय केलं माहिती आहे? हा सगळा इव्हेंट परफॉर्म करून ठेवलेला आहे. त्यामुळे पहिले 3 महिन्यामध्ये आपण कायच बोलू शकत. 3 महिन्यानंतर एस-सी-जी इतका जबरदस्त सिक्रेशन करतो का नाही, की बास रे बास. प्लासेंटा प्रॉपर त्याच्यामध्ये काय असणार आहे? येणार आहे. प्लासेंटा परत काय करणार आहे? एस-सी-जी सिक्रेट करणार आहे. त्यामुळे या 9 महिने 9 दिवसामध्ये बेसिकली
बोलण्यासाठी र 7 दिवस ऍक्च्युली असतात राईट ना. सो 9 महिने 7 दिवसांचा जो खेळ चालू असतो तिथं सगळा सगळा बेसिकली डिपेंड्स अपॉन द काय असणार आहे मूड स्विंग्स आणि एसएसजी वरती राईट ना. सो ही गोष्ट त्यांना आठवून घ्या. नाव नेक्स्ट कंडिशन काय दिली बाळांनो माहिती आहे का, इथे गॅस्ट्रुलेशनची कन्सेप्ट देऊन आहेत. गॅस्ट्रुलेशन बद्दल तुम्हाला नीटच्या प्रेसिडेंटनं काही जास्त स्टडी करायची गरज नाहीये. बट काय गोष्टी आहेत आता इथे आपण काय करू की थोडंसं समजून घेऊया. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे. गॅस्ट्रुलेशन इज नथिंग बट काय असतं बाळांनो माहिती आहे का, की मोर डेव्हलप स्ट्रक्चर ऑफ काय असणार आहे एम्ब्रिओ ऍज कम्पॅरेटिव्हली काय असणार आहे ब्लास्टुला. ब्लास्टुला आपण घेतलं किती सेलचं होतं रे 32 ते 64. तिथून पुढे जे काय असणार आहे और 128 असणार आहे 128 पासून जे काय पुढचं स्ट्रक्चर बनणार आहे ऑलमोस्ट काय असणार आहे 256 और काय असणार आहे 512 राईट ना. हे जे बनणार आहे तुमचं हे सगळं सेलचं स्ट्रक्चर बेसिकली आपण कन्सिडर करतो ऍज व्हॉट गॅस्ट्रुला और गॅस्ट्रुलेशन राईट ना. मग यामध्ये काय होतं बाळांनो माहिती आहे का, सेलचा नंबर वाढत वाढत चाललेला आहे आणि त्यांच्यामध्ये पुन्हा मॉडिफिकेशन होतं. मॉडिफिकेशन दिसतं तुम्हाला, हे मॉडिफिकेशन जे आपण डिस्कस केलं याच्यामध्ये राईट ना. एक 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 बेसिकली सेलचं काय असणार स्ट्रक्चर डिफरंट डिफरंट होताना बघायला भेटणार आहे. सिमिलर केसमध्ये इथं पण मॉडिफिकेशन येताना बघायला भेटणार आहे. बट हे मॉडिफिकेशन कोणाचे एपी ब्लास्टचे कोणाचे असणार आहेत एपी ब्लास्ट. बघा एपी ब्लास्ट मधल्या ज्या सेल असणार वरचे जे सेल असणार त्या अरेंज व्हायला लागणार आहेत आणि अरेंज होऊन त्यांच्यामध्ये काय म्हणतात का एपी ब्लास्टच्या काही सेल वरती जातात आणि काही सेल खाली जातात. वरती जाणाऱ्या सेलला आपण म्हणतो एपिबोली. काय म्हणणार आहे एपिबोली. खाली गेलेल्या एम्बोली. एपिबोली एम्बोली राईट ना. वरी जाणारी खाली जाणारी दॅट सेट. आता याच एपिबोली पासून एक्टोडर्म बनताना बघायला भेटणार आहे आणि एम्बोली पासून एंडोडर्म बनताना बघायला भेटणार आहे. या दोघींच्या कॉम्पोजिशन मुळे मध्ये बनती मेझोडर्म. क्लिअर झालं. सांगा वरची लेअर जी बनली कोण एपिबोली तिच्यापासून काय बनली एक्टोडर्म. कोण बनली खाली जाणारी राईट ना एम्बोली तिच्यापासून काय बनली. क्लिअर झालंय. ह्या दोघींच्या मध्ये कॉम्बिनेशन कोण बनणार आहे मेझोडर्म. क्लॅरिटी येते. सो तुम्ही एक जर का डायग्राम इथं बघत असाल तर बघा इथं पुढे तुम्हाला एक डायग्राम इथं मेनली इंट्रोड्यूस करून टाकले दिसते तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम. तिथं 3 कलर मी तुम्हाला युज केलेत. पहिलीची ब्ल्यू कलरची असणार सांगा कोणती लेअर आहे माझी. त्यानंतर ना रेड कलरची आणि दोघांच्या मधली कोणती असणार आहे. क्लॅरिटी आली. आता इथून पुढं एक पॉईंट समजून घ्यायचा की यांचे ज्यावेळी डेव्हलपमेंट होत असते त्या डेव्हलपमेंटमुळे काय होणार आहे की तुम्हाला इथं पर्टिक्युलर स्ट्रक्चर बनताना बघायला भेटते. मग काय असणार आहे येस इथं ऑर्गनची डेव्हलपमेंट होणार आहे. त्याच्यामध्ये पहिलंच ऑर्गन बनताना बघायला भेटणार बट काय असणार आहे हार्ट. काय असणार आहे 21 डेज मध्ये हार्ट बनताना बघायला भेटणार आहे. एनसेटनं मेन्शन केलेलं काय असणार आहे म्हणून माहिती आहे का आफ्टर दी 1 मंथ. कधी तुम्हाला सांगू देतो स्पेसिफिकली तुम्ही पार्च्युरेशनचा टॉपिक दिला ना मॅडम एनसीटी मध्ये. पार्च्युरेशन त्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफ एक लास्ट आपला जो एनसीटीचा पेज असणार आहे त्याच्यामध्ये जो वरचा पॅराग्राफ दिला ना 3 महिन्यांचा वरचा राईट ना. तर त्याच्यामध्ये जो प्रायमरी जो काय असणार तुमचा वरचा वरचा सगळ्यात मोठा वरचा जो पहिला टॉपिक दिलेला आहे पार्च्युरेशन कंटिन्यू करून देणार तर त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रायमिस्टर असणार आहे. त्याच्यामध्ये बघा आफ्टर द 1 काय असणार आहे मन राईट ना. त्याच्यामध्ये काय केलंय हार्ट फॉर्म होताना बघायला भेटणार आहे. किंवा तुम्ही पार्च्युरेशनच्या टॉपिक मध्ये जरा डिस्कस करा वाचा तुम्हाला भेटून जाईल त्याच्यामध्ये. आफ्टर काय असणार आहे 1 मंथ व्हॉट विल बी फॉर्म हार्ट फॉर्म होताना बघायला भेटणार आहे. भेटलं कोणाकोणाला भेटलं पेज नंबर बोला 38. 38 मध्ये लाईन नंबर किती असणार सांगा. सेकंड पॅराग्राफ मध्ये चौथी. सेकंड पॅराग्राफ मध्ये चौथी लाईन. चौथ्या लाईन मध्ये भेटलं तुम्हाला. मग मला सांगा इथे काय लिहिलंय आफ्टर दी 1 मंथ. नोट्स मध्ये किती दिलंय 21 डेज. सो यू हॅव टू फॉलो द एनसॅट. नो इश्यू काय प्रॉब्लेम. एनसीटीला फॉलो करायचं आणि हार्टचं फॉर्मेशन कधी झालं तुम्हाला कळलं. देन त्यानंतर यामध्ये मला सांगा हार्टचा ओरिजिन कोणता असणार आहे. मेसोडर्म माझे बनले का मेसोडर्म बनले का माझे. मग माझे तर ऑर्गन पण बनू शकतात ना. सो ऑर्गन बनायला इथून चालू होते ऑर्गनोजेनेसिसची प्रोसेस चालू होऊन जाते. नाव सेकंड थिंग काय असणार आहे बघा की तुमची बेसिकली एक्टोडर्म होती वरची ती डेव्हलप करते फर्स्ट सिस्टम. दॅट फर्स्ट सिस्टम वी कॉल्ड एज अ काय असणार पहिली सिस्टम नर्वस सिस्टम. काय बनणार आहे नर्वस सिस्टम राईट. तर आता मला सांगा नर्वस सिस्टम बनवून देण्यासाठी माझी जे 3 लेअर तुम्हाला दिसत ब्लू कलरची ग्रीन कलरची रेड कलरची सांगा इथली कोणती लेअर मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे. हा ब्ल्यू कलरची लेअर राईट ना. आता ती ब्ल्यू कलरची लेअर काय होती बघा माहितीये का आत आत आतमध्ये जायला लागते. कोणामध्ये माहितीये का मेझोडर्म मध्ये. काय असणार आहे मेझोडर्म मध्ये. आणि तिथं मेझोडर्म एक पहिल्यांदा रिंग लाईक स्ट्रक्चर बनवती त्याला म्हणतो आपण नोटोकॉड. काय म्हणतो नोटोकॉड. आणि त्याच्या आत कोणती लेअर येणार आहे म्हणजे एक्टोडर्मची ती बनवणार काय असणार आहे तुमची स्पायनल कॉर्ड. काय बनवणार आहे स्पायनल कॉर्ड म्हणजे अल्टिमेटली कोण बनले नर्वस सिस्टम राईट ना. तर इथं बघा नेक्स्ट टॉपिक मी तुम्हाला दिला न्यूरुलेशन म्हणून. काय असणार आहे न्यूरुलेशन. सो न्यूरुलेशन मध्ये बघा तुमची पहिली जी प्लेट येणार आहे राईट ना एक्टोडर्मची ती काय असणार आहे न्यूरल प्लेट बनवणार आहे. तिच्यापर्यंत बेंड होणार आहे. बेंड होऊन बघा त्याच्यामध्ये प्रॉपर असं काय झालं माहिती का की स्ट्रक्चर बनताना बघायला भेटणार आहे. त्याच्या आत
काय म्हणताना नर्वस सिस्टम असणार आहे. बट त्याला कव्हर करण्यासाठी मला सेल कोणत्या आल्या सांगा? मेसोडर्मच्या. आणि मेसोडर्म पासून काय बनणार आहे तुमचा? नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड सांगा फर्दर डेव्हलप कशामध्ये होतो? हा स्पायनल कॉर्ड रट्ट. व्हर्टेबल कॉलम. मग मला सांगा व्हर्टेबल कॉलम हा तुमचा कोणती टिश्यू आहे? हा अरे खोळ्यांनो, मी म्हंटल व्हर्टेबल व्हर्टेबल कॉलम. मला सांगा पहिल्यांदा व्हर्टेबल कॉलम काय? ब्लड आहे का बोन आहे? बोनचा म्हणजे बोनची टिश्यू कोणती असते? कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचा ओरिजिन कोणता आहे? क्लिअर झालं? अंडरस्टँड झालं का? सो अल्टिमेटली मला काय समजतं? नोटोकॉर्ड इज अँड डॅश डॅश ओरिजिन असतं एक्टोडर्म एंडोडर्म और मेसोडर्म. दॅट्स इट. म्हणून आपला हा जो बेसिकली बॅकचा बोन बघायला भेटणार आहे, व्हर्टेबल कॉलम असणार आहे. ह्या व्हर्टेबल कॉलमचे जे फॉर्मेशन आहे कोणामुळे झालं? मेसोडर्म पासून नोटोकॉर्ड बनला. नोटोकॉर्ड पासून व्हर्टेबल कॉलम बनला. त्याच्या आतमध्ये वरची इपिब्लास्ट इन्सर्ट झाली, आतमध्ये आली, तिने काय बनवली? नर्वस सिस्टम म्हणजे कोण बनली आपली? सीएनएस और पीएनएस बनताना बघायला भेटणार आहे. अशा पद्धतीने तुमची नर्वस सिस्टम इथं बनताना बघायला भेटते. क्लिअर झालं? हा टॉपिक इथं समजतंय? सो टॉपिक इथं मेनली मेन्शन करून दिले. त्याच इथं याच्यापैकी वेगळं असं काय दिलं जात नाही. सो तुम्हाला पहिला ऑर्गन आणि पहिली सिस्टम फक्त माहित असायला पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. सो न्यूरल ट्यूब, सीएनएस आणि ब्रेन काय असणार तुम्हाला त्याच्यामध्ये? स्पायनल कॉर्ड बनवून देताना बघायला भेटणार आहे. आणि जो काय असणार आहे न्यूरल क्रिस्ट खाली जे येताना बघायला भेटणार आहेत, त्यांच्यापासून काय बनताना बघायला भेटणार? पेरिफेरल नर्वस सिस्टम. दिसते का तुम्हाला? एक रिंगला स्ट्रक्चर बघायला दाखवलं मी. आतमध्ये बेसिकली तुमचे काय असणार आहे? न्यूरल ट्यूब बनलेले आहे, राईट ना? तर न्यूरल ट्यूबचा क्रॉस सेक्शन आपण घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे काय बनली माझी? नर्वस सिस्टम, सीएनएस. आणि काय असणार आहे? सीएनएसच्या अंडर काय असणार आहे? ब्रेन आणि तुमचा स्पायनल कॉर्ड. आणि खाली जे असणार त्याच्या बघा बाहेर असे जरा डॉट 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 दाखवलेले आहेत ग्रीन कलरचे. ती काय झाली? आपली पेरिफेरल नर्वस सिस्टम. काय याच्यामध्ये डाऊट आहे का? क्लिअर झाली? खाली एक इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला देऊन टाकलेत, ऑर्गेनोजेनेसिस म्हणून. काय दिलंय? ऑर्गॅनोजेनेसिस. या ऑर्गॅनोजेनेसिसच्या कन्सर्न मध्ये जर डिस्कस करायला गेलं ना बाळांनो, तर मला सांगायचं डेव्हलपमेंट कोणाची होणार आहे? ऑर्गनची. आणि ही जे कंटेंट आहे ना, हा तुम्हाला इन्सिडेंट काय केला माहितीये का? बघा आता तुम्ही परत एकदा 38 पेज वरती या. त्यानंतर तुम्ही जर का बेसिकली याच्यामध्ये फर्स्ट किंवा सेकंड जो बेसिकली ट्रायमेस्टर असणार त्याच्यामध्ये बघा वर्ड काय यूज केलाय का? ऑर्गॅनोजेनेसिस विल फॉर्म और स्टार्ट होताना बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये गोनॅड्स म्हणा, इंटरनल व्हायटल ऑर्गन्स म्हणा, त्यांची डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहे. असं काय दिले? सेकंड ट्रायमेस्टर मध्ये दिले ऑर्गनचं काय बेसिकली फॉर्मेशन होणं वगैरे. कुठला कुठला ऑर्गन बनताना बघायला भेटणार आहे, दिले का असं काय? राईट ना? सो अशा केसेसमध्ये आपण बघू शकतो की काय डेव्हलपमेंट होते रे? ऑर्गनची डेव्हलपमेंट होणार आहे. सो ऑर्गनची डेव्हलपमेंट होण्यासाठी तुमचा सेकंड काय असणार आहे? ट्रायमेस्टर मदत करताना बघायला भेटणार आहे. आता ह्या ऑर्गनचं फॉर्मेशन करण्यासाठी तुमच्या 3 जर्म लेअर मदत करतायत. एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म. ओके ना? सो मला सांगा आपल्या बॉडीमध्ये एक्टोडर्म जे असणार आहे ते काय काय बनवून देते रे? एक्टोडर्म मुळे काय बनलं आपल्या बॉडीमध्ये? नर्वस सिस्टम. सो नर्वस सिस्टम मधला ऑर्गन कोणता आहे मला सांगा? ब्रेन. अरे सर नो. देन स्पायनल कॉर्ड, सीएनएस, पीएनएस, एएनएस, एसएनएस, राईट ना? ह्या सगळ्या सिस्टम कोणी बनवल्यात? एक्टोडर्म पासून बनल्यात. देन त्यानंतर मला सांगा आपल्या बॉडीमध्ये एक टिश्यू बनते एक्टोडर्म पासून, कोणती? नर्वस टिश्यू झालं की रे लेकरांनो, अजून एक इपिथेलियल टिश्यू. स्किनची अप्पर लेअर आहे ना बाळानो, ही कशाने बनली? इपिथेलियल टिश्यू न. याच्यामध्ये हेअर्स इपिथेलियल टिश्यू, नेल्स इपिथेलियल टिश्यू, त्यानंतर तुम्हाला जे काही बाकीचे फॅक्टर बघायला सगळे इपिथेलियल टिश्यू पासून बनताना बघायला भेटणार आहे. इपिथेलियल टिश्यू कशाने बनले? एक्टोडर्मल इन ओरिजिन. म्हणून या आपल्या हेअरचा, आपल्या स्किनचा, आपल्या नेल्सचा ओरिजिन काय असणार आहे? एक्टोडर्म. बघा त्याच्यामध्ये काही पॉईंट असे मेनली मेन्शन करून दिलेत का? एक्सटर्नल इयर्स, इंटरनल इयर्स, नेझल, ओरल और अॅनल इपिथेलियल, और इव्हन काय असणार बघा? कॉर्निया, लेन्स, हेअर्स, नेल्स, स्वेट ग्लँड्स, हे सगळं जे बेसिकली बनलेलं आहे ते कोणामुळे बनलेलं आहे सांगा? एक्टोडर्मल इन ओरिजिन मध्ये. आता इथे एक पॉईंट मेनली मेन्शन केलाय बघा, इनॅमल ऑफ टीथ. टीथ तुम्ही बघताय, इनॅमल माहिती काय असतंय? स्किन आपली जी टीथ असणार, टीथ वरती जी शाईन करणारी लेअर आहे ना, तिला काय म्हणतो आपण? इनॅमल. तुम्ही खूप वेळा बेसिकली बघा ऍडव्हर्टाईज मध्ये बघितलं असेल, राईट ना? टूथपेस्टची बेसिकली करत असतो आणि जेव्हा टूथपेस्ट आपण बेसिकली युज करतो त्यावेळी लगेच इनॅमल तुमचं असं एकदम शाईन करताना बघायला भेटते, चमकताना बघायला भेटते, राईट ना? सो ते इनॅमल जे असणार आहे ते कोणत्या ओरिजिनचं आहे? एक्टोडर्मल इन ओरिजिनचं. बट मला सांगा इनॅमल कोणावरती आहे? आणि टीथ एक बोन आहे, बोनचा ओरिजिन कोणता होणार? तो पॉईंट तुम्हाला त्याच्या नेक्स्ट पॉईंट मध्ये देऊन टाकलाय बघा. मेसोडर्म ओरिजिनची कंटेंट तुम्हाला देऊन त्याच्यामध्ये काय असणार? मेसोडर्म ब्लड येणार आहे. ब्लड मध्ये काय असणार? आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा, लिम्फोसाइट्स, ब्लड वेसल्स, सगळ्या कोणत्या ओरिजिन झालेत? मेसोडर्म. हार्टचं ओरिजिन कोणतं आहे? मेसोडर्म. क्लॅरिटी येते, समजतंय? सो हे पॉईंट इथे मेनली मेन्शन करून दिलेले आहेत. फर्दर काय असणार आहे? स्किनची डर्मिस लेअर असणार आहे. बरं, ऍड्रिनल ग्लॅन्ड मध्ये दोन पार्ट होते, ऍड्रिनल कॉर्टेक्स आणि ऍड्रिनल मेडुला. तर याच्यामध्ये मला सांगा मेडुलर रिजन कोणत्या ओरिजिनचा होता? एक्टोडर्मल इन ओरिजिन. आणि बेसिकली कॉर्टेक्स रिजन
मेझोडर्मल इन ओरिजिन. शिकलो तर आपण हे सगळं. मग मला सांगा, मी आतापर्यंत जी काही तुम्हाला ह्युमन फिजिओलॉजी शिकवली, त्याच्यामधला जो काही ऑर्गन असणार आहे, त्या ऑर्गनचा ओरिजिन इथे देऊन टाकलेला आहे. म्हणजे सगळं कसं झालं, की इसेन्स काढून दिलेला आहे. पूर्ण ह्युमन फिजिओलॉजीचा. सो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. गोनॅट्स जर विचारले गेलेत, गोनॅट्स, टेस्टिस आणि ओरी कोण बनवतंय? मेझोडर्म. जेनेटसमध्ये वजाना असणार आहे किंवा पेनिस असणार आहे, कोण बनवतंय? मेझोडर्म. किडनी आपली असणार आहे, कोण बनवतंय? मेझोडर्म. समजतंय? मेझोनेफ्रिक किडनी आपण म्हणतो ना, तरी कोणापासून बनली? मेझोडर्म पासून बनताना बघायला भेटणार आहे. त्यानंतर पेरिटोनियम. पेरिटोनियम आठवते काय असणार आहे? पेरिटोनियम, राईट ना? आपल्या बॉडीमध्ये जी ॲब्डोमिनल कॅव्हिटी असणार आहे, त्याच्यावरची जी लेयर असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? पेरिटोनियम. कोण बनतंय? मेझोडर्म. नोटोकॉर्ड कशामध्ये डेव्हलप होतो? व्हर्टेबल कॉलम. आणि व्हर्टेबल कॉलम कोण आहे? एक बोन आहे. ओरिजिन कोणता झाला? मेझोडर्म. म्हणजे अल्टिमेटली नोटोकॉर्डचा ओरिजिन कोणता झाला? दॅट्स इट. नेक्स्ट वन. फर्दर काय असणार आहे? एक्टोडर्मिन ओरिजिन. रचना सॉरी एंडोडर्मल. आता एंडोडर्म जो असणार आहे तो एस्पेशली रिस्पॉन्सिबल असणार आहे व्हायटल ऑर्गनसाठी. आपल्या बॉडीमध्ये जे काही इम्पॉर्टंट ऑर्गन असतात त्यांच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये डेफिनेटली इपिथेल टिश्यू तर बनणारच आहे. काही बेसिकली ग्लँड बनताना बघायला भेटणार आहेत, राईट ना? त्या पर्स्पेक्टिव्हने दिले बघा. डायजेस्ट सिस्टम मध्ये काय आलं? आपल्या इथं असणारे बकल कॅव्हिटीचा पार्ट म्हणा, इसोफॅगस आली, स्टमक आलं, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन कशापासून बनलं? एंडोडर्म. ब्लॅडर कोणापासून बनतंय? एंडोडर्म पासून बनताना बघायला भेटणार आहे बघा या सगळ्या गोष्टी. फर्दर काय असणार? लिव्हर घ्या, लंग्स घ्या, कोणापासून बनले? एंडोडर्मलिन ओरिजिन मध्ये येताना बघायला भेटणार आहेत. पॅन्क्रियास दिलाय, गॅस्ट्रिक ग्लँड दिल्यात. फर्दर काय असणार? रेस्पिरेटरी काय असणार? ट्रॅक कोणकोणत्या? ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स हे कशापासून बनलेत? एंडोडर्मलिन ओरिजिन. फर्दर थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, एंडोडर्मल ओरिजिन. मिडल इयर, एक्सटर्नल इयर हे जे मेनली मेन्शन करतो. एस्टिशन ट्यूब आठवते का? एस्टिशन ट्यूब कानामध्ये एक ट्यूब असते, ती कोणत्या ओरिजिनची निघाली? नाव द अल्टिमेटली काय असणार आहे? urinary bladder and urethra. These are the all endodermal in origin. म्हणजे डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, एक्सिटरी सिस्टमचे जे ऑर्गन असणार कशापासून बनतात? तुमच्या एंडोडर्मलिन पासून बनताना बघायला भेटणार आहेत. आता राहिला काय, की स्पेसिफिकली न्यू टॉपिक इज नथिंग बट प्लासेंटा. प्लासेंटा कसा बनतो तो आपण उद्याच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे का? मला सांगा. काय डाऊट आहे का? राईट ना? आता टॉपिक फक्त आपले काय राहिलेत बनवून माहितीये का? की पहिली तर गोष्ट म्हणजे जस्टिशन. आता आपल्याला काय करायचं माहितीये का? इथं प्लासेंटेशन, प्लासेंटा काय असणार? फॉर्मेशन, ते चेकआउट करायचंय. त्यानंतर फर्दर काय असणार तुम्हाला यांच्यामध्ये? जस्टिशनला कम्प्लीट करायचंय. मग काय येणार आहे? पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरीचा टॉपिक येणार आहे. आणि त्यानंतर लॅक्टेशन, विषय संपला. सो मेजर मेजर जे इव्हेंट आहेत सगळे, ते मी तुम्हाला कम्प्लीट करून टाकलेले आहेत. उद्या फक्त प्लासेंटाची डायग्रॅम आणि जस्टेशन कसं परफॉर्म केलं जातं, त्याच्यामध्ये अम्बिलिकल कॉर्ड कशी वर्क करते हे चेकआउट करायचं आपल्याला, राईट? आणि देन त्यानंतर काय असणार? तुमचा टॉपिक असणार आहे पार्च्युरेशनचा. तो पार्च्युरेशन मध्ये डिलिव्हरी कशी होते? डिलिव्हरीचे 3 फेजेस असणार आहेत, राईट ना? त्याच्यामध्ये काय असणार आहे? पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्शन असणार आहे, डायलेशन असणार आहे आणि एक्सपल्जन असणार आहे. सो कॉन्ट्रॅक्शनसाठी तुमचा ऑक्सिटोसिन येईल, डायलेशनसाठी रिलॅक्सिन येईल आणि एक्सपल्जनसाठी जर मेनली मेन्शन करत तर फिमेल जितकं पुश करेल तितकं बेसिकली काय असणार आहे? बेबी डिलिव्हर होताना बघायला भेटणार आहे. लॅक्टेशन प्रोसेस मध्ये काय असणार आहे? की 4 हार्मोनचा मेकॅनिझम आहे. 4 हार्मोन कोणकोणते होते सांगा लॅक्टेशन मध्ये? एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, देन ऑक्सिटोसिन, देन प्रोलॅक्टिन. अंडरस्टँड होते? चौघांचे फंक्शन आठवत आहेत? उद्या रिवाइज करून या चौघांचं फंक्शन काय असणार आहे ते तुम्हाला काय असणार आहे याच्यामध्ये एक्झामला मदत करताना बघायला भेटेल किंवा तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड असे क्वेश्चन बनताना बघायला भेटणार आहे. ठीक आहे? सो प्रिपरेशन करा. जे सांगितले त्या गोष्टी रिवाइज करून ठेवा. जास्त तुम्ही आता बेसिकली गॅस्ट्रोलेशन मध्ये डिटेलमध्ये गेलं नाही तरी चालेल, बट एनसीटीचा जो काही कंटेंट दिला त्याला चांगला मेमोराइज करून ठेवा. इथं जर का तुम्ही काय जर का पर्टिक्युलर चूक जर केली तर समजून घ्या सगळं बोंबलून जाईल. सो इट्स बेटर टू काय करा माहितीये का? चांगलं व्यवस्थित प्रिपरेशन करून ठेवा. ओके? बोला. अजून काय नाही समजलं? काय टॉपिक आतापर्यंत एनसीटी शिकवले त्याच्यामध्ये काय डाऊट आले का? एनसीटी वाचले का नाही? अरे कार्टन एनसीटी वाचा. उद्या चॅप्टर आपला संपल, मोस्ट प्रोबेबली संपल. नाही संपला तर सॅटर्डेचे फक्त मला 15-20 मिनिटं लागणार आहेत. बाकी वेगळं काय नसणार आहे. गेला तर टॉपिक कुठला जाईल? लॅक्टेशनचा जाईल. लॅक्टेशन जस्ट बेसिकली अर्ध्या पेजचं टॉपिक आहे, जास्त काय नाही त्याच्यामध्ये, राईट? तर त्याला आपण काय करणार की तसं अंडरस्टँड करून घेणार आहोत. एक्झामसाठी फुल चॅप्टर असणार आहे बेटा. सॅटर्डेला जरी लॅक्टेशन जरी टीचिंग केलं तरी तुम्हाला एक्झामला मी टाकणार आहे. आणि यावेळी एक्झामचे मार्क्स माझ्यासाठी खूप कन्सिडर केले जाणार आहेत. बिकॉज मी कसल्याही प्रकारचं तुमच्यावरती प्रेशर नाही ठेवलं. कार्टी एवढी तुम्ही नालायक लिटरली आहात. खरंच मला असं वाटायला लागले. तुम्ही लिटरली एकदम फालतूचे रिझन द्यायला लागले होते. काय की सर स्पेसिफिकली आमची काय होती? युनिट टेस्ट होती. युनिट टेस्टमध्ये माझ्याकडनं तुम्हाला जेवढं द्यायचं सगळं तुम्ही देऊन टाकलं होतं. त्यामुळे तुम्हाला बायोचं सगळं टेन्शन जायला पाहिजे होतं. तुम्ही जिओग्राफी, आयटी याचं टेन्शन घेत बसला आणि अल्टिमेटली येणाऱ्या एक्झामला तुम्ही कमी मार्क्स पडून आलेत. त्यानंतर पॅरेंटच्या समोर काय बोलताय? "सर, ह्या टेस्टचे मार्क्स बघू नका, ह्या टेस्टचे मार्क बघू नका." अरे त्याच्यात माझा काय संबंध आहे त्याचा?
मी तर मार्क्स बघणार आहे, डेफिनेटली बघणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट? बायोलॉजीकडनं मी तुम्हाला क्लिअर केलं होतं. हां, जर मी तुम्हाला पेपर दिला नसता, तर मी मग तुम्हाला बोललो असतो, की बाबा चला ह्या पोरांना मी पेपर सांगितला नव्हता. बट देन त्यानंतर तुम्ही बायोमध्येच मार्क्स कमी पडले असेल, तर मी काय करायला पाहिजे मग? नेक्स्ट टाईम पेपर जे होणार त्याचे पेपर्स नाही मी तुम्हाला देत. तुमचं तुम्ही करा अभ्यास. 2 चॅप्टर सांगणार, करा त्यांचं प्रिपरेशन. त्यातनं मी कसा पण बेसिक क्वेशन टाकून देईल. होय, कसे मार्क्स काढताय 11वीला. जर का तुम्हाला ते नको असेल, तर तुमचं मेनली फोकस असणार आहे एक्झाममध्ये. तिथं 300 प्लस करण्यासाठी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे रे? त्यामुळे अभ्यास करणं ही तुमची प्रायोरिटी आहे. तुम्हाला कंपल्सरी करावं लागणार आहे. जे काही झोपलेत ना काही कार्टी, त्यांनी जागे व्हा आणि अभ्यासाला चालू करा. तुम्ही कुठेही थांबा, कुठेही राहा, काहीही करा, कुठेही गेला का नाही तर अल्टिमेटली अभ्यास जर केला नाही तर तुम्हाला काहीही भेटणार नाही. मेहनत जर घेतली नाही तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाहीयेत. अदर दॅन काही ऑप्शन नाहीये तुम्हाला. एन्जॉय शॉर्ट टाईमसाठी झोप काढणं, थोडंसं इकडे-तिकडे बोंबलत फिरणं, YouTubeवरती किंवा बेसिकली काय असणार टॅबवरती इकडे-तिकडे टाईमपास करत राहणं. बाकीच्या सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत. करिअर आपलं बेसिकली लाँग लास्टिंग असणार, जे की तुम्हाला सगळ्यात जास्त इम्पोर्टंट मदत करताना बघायला भेटणार आहे. तर जर तुम्ही नाही केलं, तर नेक्स्ट टाईम मग सगळ्या गोष्टी ते कॉम्प्रोमाईज कराव्या लागणार आहेत. मी खूप वेळा एक स्टेटमेंट बोलत असतो बघा. प्रेझेंट मोमेंटला ती गोष्ट करा जी गरजेचं आहे. प्रेझेंट मोमेंटला ती गोष्ट करा जी गरजेची आहे. जर का तुम्ही अननेसेसरली जी गरजेची गोष्ट नाही, ती जर का तुम्ही करत बसला का नाही, तर इन फ्युचरमध्ये तुम्हाला ती गोष्ट करावी लागणार आहे, जी खरंच तुम्हाला गरजेची नव्हती. जी तुमची करायची इच्छा नसणार आहे. आज तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे, तर ते तुम्ही करा. तुम्ही स्टडी सोडून गरजेचं काय नाही, टाईमपास करायचा आहे. राइट ना, इकडे-तिकडे बोंबल्या मारत आहे. तुमच्या मनाला एवढं तुम्ही बेसिकली काय केलं माहिती आहे का? एकदम सिंपल वेने घेताय. त्याचं एवढं लालन-पालन केलं का नाही, की बास रे बास आज तुम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम क्रिएट करतोय. त्या मनाला थोडं स्ट्रिक्ट करा. त्याच्या संग जरा एकदम रूडली वागा. त्याला लावा कामाला. नाहीतर अदरवाईज उद्या ती गोष्ट करावी लागणार आहे, जी तुम्हाला अजिबात करायची इच्छा नाही. काय माहिती का? दुसऱ्यांची बेसिकली कामं करावं लागणार आहे तुम्हाला. दुसऱ्यांच्या हाताखाली कामं करावं. दुसऱ्यांच्या हाताखाली कामं करणं ॲज नथिंग बट काय असणार मल्टी स्पेशलिस्ट एका हॉस्पिटलमध्ये ॲज अ बिकम डॉक्टर म्हणून तुम्ही काम करताय इट्स व्हेरी गुड थिंग. बट जर का एखाद्या बेसिकली लॅब टेक्निशियन म्हणून तुम्ही जर वर्क करत असाल, तुमची ॲबिलिटी खूप चांगली आहे. बट तुम्ही जर का लॅब टेक्निशियन पर्यंत पोहोचला, तर तुमचं नसतंय बाळंत पोहोच. मी नाही म्हणत की लॅब टेक्निशियनचं प्रोफेशन काय एकदम लोअर लेव्हलचं आहे. ते पण एकदम चांगलं कॉन्ट्रिब्युशन करतात. बट मला असं म्हणायचं आहे, लॅब टेक्निशियन करणाऱ्या व्यक्तीचं बेसिकली काय होतं माहिती आहे का? त्यांच्याकडे ऑप्शन नाही राहत लॅब टेक्निशियन करायला कोण जातो माहिती आहे का? ज्याने नीट क्रॅक केलं नाही तो. त्याला लॅब टेक्निशियन बनावायचं आहे. त्याला बेसिकली एम-एल-टी बेसिकली करायचं असते. ते तिकडे जाताना बघायला भेटतं. त्याला नीटची गरज नाहीये. नर्सरी वगैरे काय नर्स वगैरे कोर्सिंग करायचं असेल, तर पण नीटची काही तुम्हाला जास्त गरज नाही. डायरेक्टली तुम्ही असं पण करू शकता. म्हणजे अल्टिमेटली तुम्हाला तिकडे जावं लागणार आहे. म्हणजे जी गोष्ट करायची नव्हती, ती आता जबरदस्ती नेचर तुम्हाला करायला लावणार आहे. तो नेचरला आणि टाईमला कॉम्प्रोमाईज करून टाका. क्लिअर होतंय? टाईमची व्हॅल्यू करा, नेचरची व्हॅल्यू करा. प्रेझेंट मोमेंटला काय करायला पाहिजे? स्टडी. स्टडीवरती फोकस करा. अदरवाईज लिटरली सांगायला लागलोय, तुम्हाला ती गोष्ट करावी लागणार आहे, जी तुमची अजिबात करायची इच्छा नसणार आहे. आणि त्यावेळी लोकं तुमच्यावर हसणार आहेत लिटरली. काय पोरगं होतं, अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती. पॅरेंट्सने एवढा पैसा दिला, टीचर्सने एवढं नॉलेज दिलं. बट अल्टिमेटली काय झालं, कार्टेनं करायचं तर केलं. हसत बसणार आहे सगळेजण तुमच्यावर. तशी सिच्युएशन क्रिएट व्हायची नसेल, तर अभ्यासाला लागा. सांगतो ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो करा. बस बाकी वेगळं काय नाही. क्वेशन सॉल्व्हिंग काय करताय, कुठून करताय, आय डोंट नो. बट मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, मास्टर देण्यासाठी कंप्लीट करून टाका. एमटीची क्लिअर करून टाका. दिशा सिंगेज क्लिअर करून टाका. मोस्टली क्वेश्चन याच्याच बेसिसवरती असणार आहेत. वेगळं काय नसणार आहे. राइट ना? त्यानुसार प्रिपरेशन बघा करा. लास्ट 2-3 टेस्टमध्ये तुम्ही बघताय असर्शन रिझनचे क्वेश्चन्स टाकणं झालोय तुम्हाला. का तर तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह व्हावेत म्हणून. पण तुम्ही त्याच्यामध्ये पण मार्क्स काढणं झालाय. त्यामुळे अभ्यास करा चांगला. ठीक आहे? चालेल. थांबवा पण इथं. हरे कृष्णा.